होते फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी मिळून यावेळेस तुला एकट्या बायोलॉजीच्या सब्जेक्टमुळे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मार्क्स आहेत. येस. ही जी भरारी तू घेतलीयस, हाऊ वॉज दॅट पॉसिबल? आणि तुला असल्या कुठल्या गोष्टी लक्षात आल्या की आपण हे करायला पाहिजे, किंवा तुझ्या मेंटॉर्सनी, डॉक्टर भास्कर स्पेशली, त्यांनी तुला काय गाईड केलं की जेणेकरून तुला समजलं की अरे असं करायचं होतं, आय वॉज मिसिंग दिस ट्रिक? असं काय होतं? प्लीज टेल अस अबाउट दॅट, अँड एव्हरीबडी प्लीज लिसन टू इट कीनली. ऑलराइट, पहिले तर मी सांगतो, माझं नाव आदित्य शर्मा आहे आणि माझी एकच ओळख आहे की मी एक शिंदे सरांचा स्टुडंट आहे. बस, माझी याच्या पुढं काहीच ओळख नाहीये. आणि माझे मागच्या वर्षी 285 टोटल मार्क्स होते. त्याच्यातून आता म्हणजे बायोत 175 की 170 मार्क होते. मराठीत बोलू की हिंदी बोलू सर? हिंदी चालेल, सगळ्यांना कव्हर होईल. ओके ओके. 160 और 170 मार्क्स थे मेरे पिछले साल तो, और फिजिक्स केमिस्ट्री में भी 50, 40, 50 ऐसा कुछ स्कोर था. टोटल 285 मार्क्स थे. और मैंने जब देखा था तो मैंने एक सोचा था कि मैं अब बीएमएस ले लूं. मेरी मम्मी बोल रही थी बीएमएस ले ले बेटा, अब टेंशन मत ले, अगले साल कुछ करना नहीं है, बीएमएस ले ले. पर मेरे पापा में एक मतलब अलग सा ये था कि अपने को बनना है तो एमबीबीएस बनना है, बाकी मतलब कुछ भी नहीं, चाहे वो रिपीट करना पड़े, कुछ भी करना पड़े. तो फिर हमने डिसीजन लिया. रिजल्ट आने के पहले ही मैंने डिसीजन ले लिया था कि रिपीट करना है मुझे. तो जैसा ही रिजल्ट आया, तो 5 तारीख को रिजल्ट आया और 6 तारीख को मैं शिंदे सर के पास पहले मतलब चला गया. ये पेपर में ऐड देखी और सीधे चला गया. सर को एक ही बोला, सर मुझे इतने इतने मार्क्स आने वाले हैं 300 के आसपास, तो मुझे एक ही बोलो कि मुझे इस मतलब नीट के एग्जाम में ऑल इंडिया रैंक एक ऐसा आना चाहिए जो फर्स्ट या फर्स्ट ना हो, पर एक लायक स्कोर हो और एक ऑल इंडिया रैंक भी अच्छा हो, जिससे मैं हो सकता हूँ आगे, डॉक्टर भी हो सकता हूँ और सब कुछ हो सकता हूँ. तब मुझे तो पहले बार लगा ही नहीं था कि ये शिंदे सर है. हमारे शिंदे सर अलग ही, मतलब दिखने को भी अलग है, वो टीचर नहीं लगते, वो एक ऐसा पर्सनालिटी लगते हैं जैसे भाई है वो हमारे. और मतलब सब हमें इतना मतलब उन्होंने सपोर्ट किया है कि उसका मतलब बोल ही नहीं सकता मैं. और फिर आगे पॉइंट बोलना चाहूंगा कि उन्होंने जब से स्टार्ट किया, फर्स्ट डे उन्होंने बायोलॉजिकल क्लासिफिकेशन सिखाया, तब से मैं मतलब एक अलग फीलिंग थी मेरे में कि करना है, करना है इस बार, मतलब कुछ भी हो जाए सर का सुनना है. एक मैं पॉइंट बोलना चाहूंगा सबके लिए, कोई रिपीटर हो, कोई भी हो. एक पॉइंट है कि अगर आप फिर से स्टार्ट कर रहे हो, फिर से स्टार्ट कर रहे हो खुद की जर्नी, तो सब जन बोलते हैं कि आप आपकी मिस्टेक रिपीट मत करो, पर मैं बोलता हूं आप अपने को खुद को जीरो समझो, जीरो से स्टार्ट करो. सीधे टीचर के पास जाओ, उनको बोलो मुझे कुछ भी नहीं आता है, और वहां से स्टार्ट करो. मतलब आपको एक अलग से ये रहेगा कि ठीक है, मुझे कुछ भी नहीं आता है, मैं मेरा नॉलेज सब डोनेट कर दिया हूं, अब मुझे आपसे ही सीखना है. तो अपनी एक लगन लग जाएगी कि सामने वाला सिखा रहा है तो अपने को सीखना ही पड़ेगा, क्योंकि अपन जीरो हो जाएंगे तब. तो उसके बाद मैं यही सोच लिया कि अपन जीरो है अब, और यहाँ से स्टार्ट करना है आगे. तो वहां से स्टार्ट किया मैंने. सर ने जब से मुझे ऐसा देखा है, मुझे मतलब अलग से मुझे ऐसा लगने लगा कि सर एक अलग ही है. मतलब मैं फिजिक्स केमिस्ट्री को भी जाता था, पर मुझे एक अलग ही था, मैं सब शेयर करता था सर के साथ एकदम मतलब फ्रीली. मुझे सर 2-2 घंटे लेके बैठते थे. कभी मतलब मुझे कुछ ये रहा कि मुझे मतलब प्रॉब्लम रहा, कुछ मुझे ऐसा लगा कि मैं डाउन साइड फील कर रहा हूँ, कुछ होगा, तो मुझे सर अकेले में 2 घंटे लेके बैठते थे. ये कौन सा भी क्लास नहीं करता है, ये मैं देखा, मतलब मैंने देखा 11th-12th में फेस किया है कि कौन सा भी टीचर आपको अकेले में लेके नहीं बैठता है कभी. ऐसा आराम से सब समझाता है, सब कुछ करता है.
उन्होंने मुझे एक बार तो मतलब हम पैदल चलते चलते मुझे ऐसे ही क्लास में से उठा के लेके चले गए, चल बोले चाय पीना है, हम चाय पी के आए साथ में जाके चौक में, तब हमने बातें की। मुझे इतना मतलब ऐसा फीलिंग हुआ कि कोई तो भी अपने को पूछ रहा है। तो ये रिपीट के बाद में की जो फीलिंग रहती है कि कोई तो भी हमें पूछ रहा है, 11th-12th में अपने को कोई नहीं पूछता है, क्योंकि अपन अपनी मेंटेलिटी नहीं रहती है कि अपन कुछ कर सकते हैं। मतलब अपने को लगता है अपन क्या करेंगे, ज्यादा से ज्यादा 500, 550, उससे ज्यादा नहीं होगा, ऐसा सोच रहती है। पर वो गलत सोच है। सबसे गलत सोच यही है कि अपने को मार्क नहीं आ सकते, पर मार्क आते हैं अगर मेहनत करते हो 11th-12th, तो मार्क आएंगे, जरूर आएंगे। उसके लिए सिर्फ मेहनत ही लगती है, बाकी कुछ भी नहीं लगता है। फिर तीसरा आगे मैं बोलना चाहूंगा, फिर जैसे जैसे जर्नी बढ़ती गई तो वैसे वैसे सर ने हमें सब अच्छे से बोला, सब मतलब फिर एक पॉइंट बोला सर ने हमें, जैसे ऑर्गेनाइज करना कैसे, मतलब एक स्टडी को अच्छे से प्लान करके ऑर्गेनाइज कैसे किया जाए। सर मैं स्क्रीन शेयर कर सकता हूँ? Absolutely, please go ahead. You are free to do everything. नहीं है सर, इथं ऑप्शन नाही आहे स्क्रीन बस try शेअरचा. कर. Dr. Bhaskar, please ओके, allow Aditya to share his screen. एक मिनट आदित्य. आदित्य उसके बचपन के कुछ फोटोज वगैरह दिखाने वाला है. या आदित्य? यस. Aditya, okay. So meanwhile, जब तक आदित्य स्क्रीन शेयर करेगा, there are a lot of students. Aditya, there are a lot of let's Yes. say from Instagram की language में your followers, right? There are a lot of them right आदित्य now. माझा आवाज येतोय का? येतोय perfect आवाज येतोय. So Yes. everybody is trying to ask questions, guys. अभी ऍक्च्युअली इथं थोडं ऑप्शन नाहीये स्क्रीन शेअरचं. नाही आहे. त्याला Give me a हा moment, let प्रॉपर me share. चालेल सर, मी एक पेजवर लिहून दाखवतो पोरांना, म्हणजे कॅमेरा चेंज करून. बरोबर आहे. Perfect. कर आराम से एक सेकंड. Alright, so guys, आपके क्वेश्चन पूछो. We will have ample time. मैं वो बराबर देख के क्वेश्चन मैं आदित्य को पूछूंगा. It will be very fluent. Alright? कोई प्रॉब्लम नहीं होगा. आराम से सुन लो, अच्छे से सुन लो पहले. अच्छे से सर सुन लो. ओके. Mindfulness and attention, everybody. शिवम. सर Yes. आता बघा, जसं आता आपण ऑर्गनाइज कसं करायचं, एखाद्या स्टडीला आपण डायरेक्शन लिस्ट म्हणजे रित्या वाचलं तर ते कधीही तुम्हाला रिकॉल होणार नाही, तुम्हाला काहीच म्हणजे एखाद्या एक्झाम मध्ये आठवणार नाही. हे माझ्यासोबत 11वी-12वीला घडलेलं आहे. मी काहीही केलं नव्हतं, म्हणजे मी जे ऑर्गनाइज केलं होतं ते मी फक्त भरत गेलो माझ्या स्वतःमध्ये, काहीही नॉलेज भरत गेलो. जो नॉलेज भरायचा होता, मला एक लक्षात आहे की मी एनसीईआरटी 11वी-12वी हात नाही लावलेली. म्हणजे सगळ्यात मोठा माझा एक म्हणजे मागचा पॉइंट आहे की माझं सिलेक्शन मागच्या वर्षी का नाही झालं, तर मी एनसीईआरटीला हात लावलेला नाही. सगळ्यात मोठा गोष्ट आहे. तुम्ही कोणतीही बुक नाही वाचली तरी चालेल, पण एनसीईआरटी इज मस्ट. तुम्ही काहीही करा, आणि एनसीईआरटी एकदा वाचाल, दोनदा वाचाल नाही चालेल. मल्टिपल रिव्हिजन अँड मल्टिपल रिव्हिजन. नलिल खंडेलवाल of 2019 student first rank AIR, he says that multiple revision NCERT च्या सगळ्यात महत्वाच्या आहे. कळालं? आता बघा, आपण जेव्हा डोक्यात भरतो ना, तेव्हा आपण असं भरतो. कैसा भी भर लेते अपन, सही में भर लेते, कैसे भी भर लेते और कुछ भी पढ़ लेते. मेरे पास आकाश के नोट्स थे, मैं 11th-12th में आकाश में था, तो मेरे पास आकाश के नोट्स थे 11th में, तो मैं वो कैसे भी भरते गया, सब भर लिया. मैंने एनकाइलोस्टोमा की पूरी साइकिल जो कभी एनसीईआरटी में दी नहीं गई है, वो भी मैंने सिर में भर ली. इसलिए आया ही नहीं मुझे मतलब मैंने अलग ही कुछ तो भी दुनिया में पकड़ ली, तो वो आएगा भी नहीं. एक डायरेक्शन लेस स्टडी से कुछ भी नहीं आएगा, एक डायरेक्शन चाहिए आपको. अब आप अगर ऐसा भरोगे तो आपको इसका आखिरी पॉइंट ही नहीं मिलेगा. आप खींचोगे कैसे एग्जाम के टाइम पे? एग्जाम के टाइम पे ये एंड ही नहीं मिलेगा, निकलेगा ही नहीं, तो कुछ आएगा ही नहीं आपको. अगर आप ये फॉलो करते हो
सर्कल 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 सर्कल, और आप यहाँ से खींचते हो अगर, तो अगर आपने खींचा तो देखिए आपने बराबर से खींचा तो पूरा निकलेगा। यहाँ से भी अगर ये पॉइंट खींचने गए तो नहीं निकलेगा अच्छे से। आपको ये भी समझ रहनी चाहिए कि ये पॉइंट खींचना है आपको। यहाँ से ऑर्गेनाइजेशन ऐसा करो कि ये पूरा गोल बराबर से आए, कि बराबर आपको खींचने में आसानी हो। समझे? ओके सर. आणखीन दुसरा पॉइंट आहे. बहुत बढ़िया आदित्य. आणि मी एक सांगू इच्छितो, म्हणजे खरं सांगितलं तर हे मला सरांनी त्या 2 तासात सांगितलं होतं, शिंदे सरांनी. मला आजही आठवतो तो क्षण, आणि तो पेज पण माझ्याजवळ फाईलमध्ये जपलेला आहे. ज्या फाईलमध्ये माझे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, त्या फाईलमध्ये माझा हा पेज जपलेला आहे, ज्याच्यात सेम डायग्राम त्यांनी मला सेम समजवली होती, आणि मी हीच तुमच्या समोर प्रेझेंट केली, बाकी काहीच नाही. आणि येस सर, आपण आता सब्जेक्ट वाईज जाऊया. थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं की मी पण एक स्टुडंट होतो आदित्य, आणि स्टुडंट सोबत जर आपण फ्रेंडली राहिलं तर नक्कीच ते त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्यासोबत शेअर करतात, आणि ते प्रॉब्लेम आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो आणि त्या स्टुडंटच्या प्रिपरेशन मध्ये बुस्टअप करू शकतो. आणि मला असं वाटतं की तू बायोलॉजीचा कसा अभ्यास केला, त्यासाठी काय स्ट्रॅटेजी, फिजिक्स नंतर केमिस्ट्री, किंवा कसाही सिक्वेन्स ठेव, तर ते सांग. त्या हे जे आलेले मेन त्यासाठी आलेले. ओके, आय थिंक स्टार्ट विथ द फिजिक्स, बायोलॉजी और केमिस्ट्री, व्हॉट एव्हर इट मे बी. ओके सर, मी बायोलॉजी पासूनच स्टार्ट करतो. बायोलॉजी मध्ये मला काही येत नव्हतं जनरली, म्हणजे माझे कन्सेप्ट क्लिअर नव्हते. खरं सांगितलं तर माझे कन्सेप्ट क्लिअर नव्हते, आणि पोरांना वाटतं की माझे कन्सेप्ट क्लिअर आहे. पहिले कन्सेप्ट क्लिअर करा. सरांकडून एकदा कन्सेप्ट क्लिअर झाले की मग सगळं काही बरोबर मॅच होतं, सगळीकडून आपले लिंक लागतात. मी सगळ्यात पहिले म्हणजे मी एक ठरवलं होतं की इयरच्या स्टार्टिंगला आपण बायोलॉजीमध्ये सगळ्यात जास्त भेटू शकतं आपल्याला मार्क, तर सगळ्यात पहिले आपण बायोलॉजी करायचंय. नंतर फिजिक्स थोडंसं त्याला बुस्टअप द्यायचंय. फिजिक्स करत होतो मी, पण नंतर मी हळूहळू फिजिक्स थोडं वाढवायला लागलो, आणि शेवटीला मी केमिस्ट्री दिलंय. कारण मला माहित होतं, कारण माझं केमिस्ट्री थोडं चांगलंच होतं, पण मला माहित होतं नंतर केमिस्ट्री चांगलं होऊ शकतं. आता बायोलॉजीमध्ये मी केलं, सरांनी ज्या नोट्स दिल्या होत्या आपल्याला त्या मी सगळ्या लिहून घेतलेल्या आहे. माझं पूर्ण टोटल बुक एकदम नीट व्यवस्थित लिहिलेली आहे, पॉइंट टू पॉइंट, आणि ते मी वाचलं आहे. आणि एनसीईआरटी मी खूप वेळा वाचली आहे, म्हणजे मला 10 ते 15 वेळा तरी मी पूर्ण एनसीईआरटी वाचली होती. आणि मी जास्त नाही वाचायचो, 1-2 चॅप्टर स्टार्टिंगला मी तेवढंच केलं. मग माझी लेवल हळूहळू वाढत गेली, 3 चॅप्टर 4 चॅप्टर. मग मी एक दिवशी सरांना फोन केला, दसऱ्याचा दिवस होता तो, मला आठवतो आज पण. दसऱ्याचा दिवस होता, संध्याकाळी मी फोन केला सरांना, म्हटलं सर आज 8 चॅप्टर संपले सर, आणि ते पण लिहून संपले. म्हणजे मला दसऱ्याचा दिवस पण आठवतोय की मी दसऱ्याच्या दिवशी पण अभ्यास केला होता. तर एक मी सांगू शकतो की जर मेहनत, म्हणजे तुम्ही किती दिवाळी मनवा, दिवाळी काही कामाची नाहीये. आपली नीटच दिवाळी बरोबर, म्हणजे ते फटाके बरोबर फुटतात, नंतर रिझल्ट मध्ये बरोबर फटाके फुटतात. त्याच्यामुळं नीटलाच दिवाळी समजा, दिवाळीला पण अभ्यास करा आणि नीटच सगळं करा. आणि नंतर मी म्हणजे एक्झाम्पल्स तर सरांनी दिले होते तुम्हाला सगळे, म्हणजे ट्रिक्स आहेत, न्यूमोनिक्स आहेत, जसं म्हणजे आता सांगायला गेलं तर दमदमादम गाण्यावर एक ट्रिक आहे, बरोबर आहे, आणि ते सगळे तुम्हाला पुढे भेटतीलच. आणि मग सरांनी म्हणजे एकदम कॉमेडीली शिकवलं, आणि मला तर हे पण आठवतंय की मी पेपरमध्ये जेव्हा टिक करत होतो एक एक क्वेश्चन, तेव्हा मला सरांची स्टाईल आठवत होती. काय सर वरती हात करून आणि साईडला हात करून नाचत होते, काय वेगवेगळे, म्हणजे एक वेगळा हे निर्माण झालं होतं माझ्या डोक्यात. मला माहित होतं की आपले क्वेश्चन सुटणार आहे बायोलॉजीचे आता, कारण सरांचं समोर होते, सर माझ्या समोरच होते, मला एवढंच माहित होतं. जोपर्यंत म्हणजे असं कन्सिडर नाही करत आपण की आपल्यासोबत टीचर आहे, शेवटपर्यंत आहे, एक्झाम मध्ये पण आपल्यासोबत टीचर असतो,
तो फक्त आपल्याला व्हिज्युअलाइज करायचा असतो समोर. तो बरोबर व्हिज्युअलाइज करता आला की बरोबर सगळं होतं. आणि मग मी म्हणजे वाचत गेलो. मी एक सांगतो, मी आतापर्यंत माझी एक चूक झालेली मला आठवतीये रिपीट मध्ये आल्यावर. मी आतापर्यंत एमसीक्यू सॉल्व्ह नाही केले बायोचे. म्हणजे माझी सगळ्यात मोठी चूक आहे, मला माहित पडली ती आता. पण एमसीक्यू सॉल्व्ह नाही केले. ठीक आहे, जास्त नका करू, 30 तरी क्वेश्चन सॉल्व्ह करा डेली. 30च क्वेश्चन सॉल्व्ह करा, शेवटपर्यंत सॉल्व्ह करा, कंटिन्यू करा, म्हणजे तुमचं बरोबर होत जाईल आरामात. आणि वाचत राहा, एनसीआरटीच वाचत राहा. बायो ओनली एनसीआरटी, काहीच नाही, बायो ओनली एनसीआरटीच. आणि नंतर मी बाकी काहीच वापरलं नाही. एक्सटर्नल मटेरियल आकाशचं होतं माझं, मी ते बाजूला टाकून दिलं. मला माहित होतं त्याच्यातून काही येणार नाही आता, मी ते साईडला सोडून दिलं त्याला आणि फक्त एनसीआरटीला स्टिक राहिलो आणि बरोबर झालं. आणि सरांनी एक म्हणजे आपल्या इथं औरंगाबादमध्ये फर्स्ट टाइम चालू केलंय डीएनआरपी सेशन, डेली एनसीआरटी रिडिंग प्रोग्राम. तर त्याच्यात मी एक पाहिलं की सर जे शिकवताना, सरांच्या शिकवण्यापेक्षा पण जास्त फायदा त्या डीएनआरपीचा होतो आम्हाला. मी आजपर्यंत मला आठवतंय मी एक पण सेशन मिस नाही केलाय डीएनआरपीचा. आणि जो एक सेशन मिस केलाय तो पण मी सरांना कॉल लावला होता, सर मी आज येणार नाहीये, चालेल का, जाऊ का मी, तेव्हा मी नाही गेलो. त्याच्यामुळे तुम्हाला डीएनआरपीचा फायदा होईल. तुम्ही फक्त डीएनआरपी एकदम मन लावून करा, सरांसोबत एकदम अटॅच व्हा, एकदम म्हणजे सरांना एक वेगळं समजून घ्या, म्हणजे तुम्हाला बरोबर शिकता येईल. डीएनआरपी इज ग्रेट एकदम, म्हणजे काहीच प्रॉब्लेमच नाही येणार तुम्हाला. लाईन टू लाईन क्लिअर होऊन जाईल पूर्ण, तुम्हाला जसं तसं आठवेल. सर जसं म्हणता की आता एखादा सेंटेन्स सांगता तर ते पण तुम्हाला तिथे एक्झाम मध्ये आठवेल तुम्हाला, हे सांगतो मी आता. मग सर बायो ओके ठीक आहे. आता Everybody is excited for physics. आदित्य फिजिक्स बद्दल सांगशील आणि थोडंसं आणखी 4-5 लोक बोलणार आहेत, तर ब्रीफ मध्ये मेन मुद्दे सांगशील. ओके सर. ओके चल. हाँ, फिजिक्स इज सिम्पलेस्ट सब्जेक्ट. ओके, क्या बात है. सिम्पलेस्ट सब्जेक्ट. बायो पेक्षा पण सिंपल फिजिक्स आहे. बायोला जर ऑर्गनाइज नाही करता आलं तर बायो हातातून जातं. फिजिक्सला ऑर्गनाइज नाही केलं तरी चालेल, तुम्ही फक्त फॉर्म्युले लर्न करा. आता मी 2 वर्षापासून जशी नीट दिली आहे त्याचं मला एकच कळालंय की फॉर्म्युला, पुट ती जे व्हॅल्यू दिलेली असेल ती टाका, आन्सर मिळवा, बस, काहीच नाही विचारत. त्यांनी विचारले पण आहे 1 इलेक्ट्रॉन वोल्ट इज इक्वल्स टू हाऊ मेनी जूल्स, हाऊ मेनी जूल्स इज इक्वल्स टू 1 इलेक्ट्रॉन वोल्ट, हे क्वेश्चन विचारले आहेत त्यांनी. म्हणजे तुम्ही एक विचार करा, फिजिक्सला घाबरायची गरज नाही. तुम्ही जोपर्यंत फिजिक्सला मनापासून लावून नाही घेत, एकदम शेवटपर्यंत आणा, आणि जोपर्यंत तुमचं म्हणजे एक चॅप्टर एका पेजवर नाही उतरणार, फॉर्म्युले आणि तुम्हाला जे वाटतंय मेन इम्पॉर्टंट थिअरी, तर ते जोपर्यंत एका पेजवर नाही उतरणार तोपर्यंत काहीच फायदा नाही फिजिक्सचा. फिजिक्स तुम्हाला फॉर्म्युले लर्न पाहिजे, तोंडपाठ पाहिजे. आता यावेळेस विचारलं होतं मीन फ्री डेन्सिटी 1/√n/d², ते असं लिहिलेलं पाहिजे तुमच्याकडं की तुम्हाला आठवेल, ती पूर्ण बुक आठवेल. मला अक्षरशः मी जेव्हा एक फायदा होतो सेल्फ नोट्स काढण्याचा फिजिक्सच्या फॉर्म्युले लिहून, की फायदा होतो की म्हणजे आपण जेव्हा लिहितो ना तेव्हा आपल्याला, सरांनीच हे मला सांगितलं होतं, 3 times रीडिंग इज 1 time रायटिंग अँड रिकॉल. रिटेन्शन हे महत्वाचं आहे तिथं. तर मग असं झाल्यावर मला ते पूर्ण पेज आठवत होतं. त्याच्यामुळं तुम्ही सेल्फ नोट्स काढा फिजिक्ससाठी, फॉर्म्युले बनवा, फॉर्म्युले लर्न करा. मी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो, मी एकदा तुम्हाला जर फिजिक्सचे फॉर्म्युले लर्न झाले, तुम्हाला क्वेश्चन पण सॉल्व्ह करायची गरज नाही पडणार. तुम्हाला डायरेक्ट तुम्ही जर जाशाल एक्झामला तरी तुम्हाला तुमचं बरोबर एकदम सुरळीतपणे चालू राहील. ठीक आहे, पहिल्यांदा मार्क्स कमी येतील, दुसऱ्यांदा जास्त येतील, हळूहळू चालू द्या. आरामात फॉर्म्युले लर्न करा, सगळे लर्न करा, होईल, आरामात होईल. फिजिक्स काही एका दिवसात जमणारी गोष्ट नाहीये, हळूहळू स्टेप बाय स्टेप जा, म्हणजे होईल.
आणि केमिस्ट्री बद्दल सांगायचं झालं तर केमिस्ट्री बद्दल मी एकच सांगेल, इनऑर्गॅनिक साठी एनसीआरटी बेस्ड राहा. एनसीआरटी शिवाय काहीच करू नका. तुम्ही हात पण नाही लावला तरी चालेल. सेम ॲज बायोलॉजी इट इज इनऑर्गॅनिक, सेम, काहीच फरक नाही. त्याच्यातले सरळ सरळ इंटेक्स्ट एमसीक्यू उचलता, इंटेक्स्ट जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते सरळ उचलता आणि तसेच तसे पेस्ट करता, तिथं ऑप्शन बनवून देऊन टाकता, आन्सर विचारता. ऑर्गॅनिक साठी पण एनसीआरटी केली बेस्ट. दुसरी कोणती बुक तुम्ही वापरत असाल, तुम्हाला जर चांगली वाटत असेल ती वापरा. आणि मी सांगतो फिजिकल साठी फॉर्म्युला सेम सेम, फिजिक्स आणि फिजिकल केमिस्ट्री सेम आहे, काहीच हे नाहीये, डिफरंट काहीच नाहीये. आणि आता एक सांगितलं इथं, विचारलं की फिजिक्स साठी क्लास कोणता होता. क्लास डझंट मॅटर, यू पुट दॅट क्लास, म्हणजे तुम्ही किती त्याच्यात देताय ते मॅटर करते. बस, क्लास डझंट मॅटर. तुम्ही बायोलॉजी शिंदे सरांकडे जरी नाही आले ना तरी तुमचं किती देताय, तुम्ही कितीही शिंदे सरांकडे जा, तुम्ही किती देताय त्याच्यावर डिपेंड करतं. त्याच्याशिवाय काहीच नाही होणार. तुमची मेहनत तुम्ही सरांना किती दाखवताय त्याच्यावरच डिपेंड करेल. क्लास डझंट डिपेंड. याच्यासाठी केमिस्ट्रीसाठी मी जास्त काही नाही सांगणार. फिजिकलचे फॉर्म्युले, इनऑर्गॅनिकची एनसीआरटी आणि ऑर्गॅनिक साठी एनसीआरटी पहिले करा आणि नंतर एखादी तुम्हाला जी बुक वाटेल ती करा. मी फिजिक्स साठी एक सांगेल, पोरं एच.सी. वर्मा लावता, एररलेस लावता, डी.सी. पांडे लावता. डी.सी. पांडे मी पण लावलेली आहे कारण मला ती सोपी वाटत होती. तुम्हाला सगळ्यात जेवढी सोपी बुक भेटेल फिजिक्स साठी, जेवढी सोपी बुक भेटेल सगळ्यात पहिले ती पूर्ण सॉल्व्ह करा, पूर्ण सॉल्व्ह करा. एकदम कानान कोपरा तुम्हाला त्याचा माहित पाहिजे तरच होईल. फिजिक्स सगळ्यात सिम्पलेस्ट बुक. माझ्याजवळ तर केमिस्ट्रीसाठी नवनीत होतं स्टेट बोर्डचं, मी ते सॉल्व्ह केलंय आणि नंतरच मी हे केलंय, म्हणजे स्ट्रॉंग कडे गेलोय, जास्त हाय लेवल वाल्याकडे. बस सर, आणखीन काही सांगू शकत नाही मी ह्याच्यापुढे. ओके, थँक्यू आदित्य. नॉलेज नाही सर एवढं. नाही, आदित्य खूप बढिया बोललाय. माझा आवाज येतो ना सर्वांना? हा, आदित्य खूपच महत्वाचं बोललाय आणि त्यांनी सांगितलं की फिजिक्सचा असा बाऊ नका करून घेऊ की खूपच अवघड येतं किंवा खूपच कॉन्सेप्ट. मला एक सरांनी सांगितलं होतं आणि मलाच नाही, प्रथमेश पण उभा होता, नचिकेत पण उभा होता, सुयोग पण उभा होता, समृद्धी पण होती तिथं, अमोल पण असेल मला वाटतं, महेश पण होता. तर आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ते बोटचे प्रॉब्लेम उलटे भलटे काही लावू नका, म्हणजे तुम्ही सगळ्यात सिम्पल कोचला, तुमचं सगळं काही होईल. आणि आम्ही तेच केलं, आम्ही असं सोडलं नाही. महेशला पण लक्षात आहे ते, महेशने सगळं म्हणजे ते असतं ना ऐकलेलं आहे. एक रिव्हर आहे, त्यामधनं बोट जात आहे हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये, रिव्हर एक लॉन्जिट्युडनल डायरेक्शन मध्ये त्याचं पाणी वाहत आहे आणि मग त्याचं कुठली व्हर्टिकल व्हेलॉसिटी काढा किंवा असं ह्या टाइप मध्ये क्वेश्चन येतात आणि मुलांना वाटतं तसेच पूर्ण 45 क्वेश्चन असतात काय की. तसं नसतं ऍक्च्युअली, कारण की मी पण एक्झाम दिलेली आहे आणि जे एक्झामिनर आहेत त्यांना ऑल इंडिया लेवलला, म्हणजे एक ज्या मुलांनी क्लास पण जॉईन केला अशाला पण डॉक्टर बनवायचं आहे. लक्षात, मी नेहमी बोलतो की गडचिरोलीतला मुलगा पण डॉक्टर व्हावा, आसाम मेघालयातला मुलगा पण डॉक्टर व्हावा, जिथं क्लासेस अवेलेबल नाहीत असं वाटतं दिल्लीमध्ये जे एनटीचे डायरेक्टर आहेत त्यांना. तर मुलांना म्हणजे बेसिक, आदित्य जे म्हणला ते खूप महत्वाचं आहे. फॉर्म्युला बेसिक, एक फिजिक्सचा टॉपिक तुम्ही एका पेजवर उतरा, हे खूप महत्वाचं आहे. आणखी एक क्लास पेक्षा तुम्ही किती देताय त्या विषयाला तसाच तुम्हाला तो विषय भरभरून मार्क्स देतो. हे आदित्य देतो, एकदम देतो. थँक्यू सो मच. बायला दिलं तर ते. सर एक सांगू इच्छितो मी. बोल आदित्य, बोल. एकच करा, समोर जो शिकवतोय ना त्याचा एकदा मान ठेवा आणि त्याला म्हणजे त्याला एवढी रिस्पेक्ट द्या की त्याने आपल्याला आपलं समजून घेतलं पाहिजे. त्याने आपल्यासाठी काही पण करायला तयार झाला ना, मग म्हणजे आपण समजून घेतलं ना त्याला, मग तो आपल्याला पण समजून घेतो. फक्त तेवढंच करा, भरोसा ठेवा सरांना. यस, एक फ्रिक्वेन्सी मॅच करणं गरजेचं आहे. टीचरवर तुम्ही जे जॉईन करता त्यावर ट्रस्ट असणं गरजेचं आहे. आणि माझं असं हे आहे आदित्य, किंवा सगळ्यांनाच सांगू इच्छितो की ज्या स्टुडंटचा टीचरवर ट्रस्ट आहे ना, ते सगळे मुलांचे रँक येतात. आणि जे वर्षभरात सरांचा राग पाहिलेला नाही मी आतापर्यंत, एकच कमी राहिली, राग पाहिलेला नाही मी. आणि जे ज्यांचा ट्रस्ट असतो ते मग ते एक फ्रिक्वेन्सी आणि बॉन्डिंग होते आणि त्यामुळे ते घडतं. मी समृद्धीला बोलवल, समृद्धी देशमुख, बेटा तू शेअर करशील इन ब्रीफ मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचं कसं केलंस
आणि आदित्यने एक सगळ्यांनी आपापल्या एक चुका सांगायच्या. आदित्यने सांगितलं की त्यांनी एमसीक्यू खूप कमी सॉल्व्ह केले होते. आणि समृद्धी तू पण सांगशील की एक्झॅक्ट काय झालं तर? समृद्धी. हो सर, आवाज येतोय का माझा? हो येतोय येतोय बेटा. मॅडम, please go ahead. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल तुझं आणि तुझ्या Thank you, घरच्यांचं. sir. मला आज पण आठवतो Thank तू you आणि so तुझी much. मम्मी आलेले क्लासवर पहिल्या दिवशी. हो सर. आणि आज तो दिवस आहे. खूप बढिया. हो सर. बोल बेटा. तर खूप छान वाटतंय. पहिले तर मी तुम्हाला थँक्यू म्हणेल, तुम्हाला अमोल सरांना सुद्धा, कारण जे मेंटल हे लागतं त्यांनी तुम्ही खूप सपोर्ट केलं वर्षभर, इवन वर्षभरापेक्षा जास्त. तर थँक्यू सो मच फॉर दॅट. वेलकम वेलकम यू. आणि माझी फॅमिली सुद्धा बघत आहे हे सध्या दुसऱ्या Wow. फोनवर, तर मी त्यांना पण थँक्यू म्हणेन, कारण त्यांनी पण खूप सपोर्ट केला. जेव्हा माझा लास्ट इयर 461 स्कोर आलेला आणि ह्या वेळेस 604, तर मी एकदम डिप्रेस झाली होती की आता काय करायचं. तर तेव्हा ते होते जे म्हणले की आपण रिपीट करू बाळा, काही हरकत नाही, कमी आलं तर आलं. म्हणून थँक्स टू देम ऑल्सो. आणि मी जास्त हे घेणार नाही, मी डायरेक्ट सुरू करेल म्हणजे कसं करायचं ते. फर्स्ट ऑफ ऑल मी बायोचं सांगेल. बायोचं एनसीआरटी जसं आदित्यने सांगितलं, इट्स मस्ट एनसीआरटीच वाचा, बाकी काहीच करायची गरज नाहीये. आणि जे सर नोट्स देतील तेवढं बाहेरचं जे थोडंफार सर लिहून देतात तितकंच करायचं, बाकी बाहेरचं काहीच वाचायचं नाही. आणि ट्राय टू थिंक 360 डिग्री अँगलने एखाद्याला विचार करायचा हे करा. म्हणजे समजा एखादा टॉपिक आहे, समजा बेसिक अमायनो ऍसिड्स, कुठे कुठे बेसिक अमायनो ऍसिड्स आलेत हे ट्राय टू रिकॉल, की इथे बेसिक अमायनो ऍसिड्स आहेत. जसं 2-3 जसं बेसिक अमायनो ऍसिड्स बायोमॉलिक्युल्स मध्ये आहेत. बेसिक अमायनो ऍसिड्स जसे 2 जे डीएनए मध्ये प्रेझेंट आहेत ते याच्यात दिलेले आहेत. आणि 2 बेसिक अमायनो ऍसिड्स स्ट्रॅटेजीज मध्ये दिलेले आहेत, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन. तर 360 डिग्री सगळं विचार करा की हे कुठे कुठे आलेलं आहे आणि हे करा. आणि बायोलॉजीचं आणखीन सांगायचं म्हटलं तर एनसीआरटी वाचा, डायग्राम वर लक्ष द्या. डायग्रामहून डायरेक्ट क्वेश्चन्स येतात, त्याच्यावर खूप इम्पॉर्टंट आहे डायग्राम. आणि मी आणखीन म्हणजे मी जे करायचं म्हणजे मी ऑडिओ तयार करायचे कधी कधी, म्हणजे मला बोर व्हायचं तर मग मी काय करायचं की मी ऑडिओ तयार करायचे. म्हणजे कधी बोर झालं किंवा कुठं ट्रॅव्हल करावं लागलं तर मी छोटे छोटे ऑडिओज करायचे आणि मी ते ऐकायचे. तर ते पण तुम्ही करू शकता. आणि जे एमसीक्यूज पण सॉल्व्ह करा, एमसीक्यूज खूप मस्त आहेत, एमसीक्यूज सॉल्व्ह करायला पाहिजे. आणि मी एमसीक्यूज त्याच दिवशी सॉल्व्ह नव्हते करत, मी दुसऱ्या दिवशी सॉल्व्ह करायचे एमसीक्यूज. म्हणजे याने काय व्हायचं की आपण वाचलोय आदल्या दिवशी पण आणि आपण लगेच सॉल्व्ह केले एमसीक्यूज, तर ते तर आपल्याला येतातच. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी एमसीक्यूज सॉल्व्ह करताल ना, तर तेव्हा तुम्हाला काय होईल, एकतर तुमचं पूर्ण रिकॉल होईल पुन्हा एकदा, आणि त्यासोबत तुमच्या चुका कळतील तुम्हाला की हा मी हे विसरतीये किंवा माझं हे लक्षात राहत नाही, तर तुम्ही पुन्हा ते रिवाइज करू शकता. आणि बायोचं मी एवढंच. आणि सरांशी कॉन्टॅक्ट ठेवा. मेन म्हणजे तुमचे जे डाऊट्स असतील ते लगेचच्या लगेच विचारा, तुमच्या जवळ ठेवू नका, लगेच जाऊन विचारा. कुठलाही डाऊट का असेना तो, म्हणजे छोटे का, म्हणजे माझं लास्ट इयर तसंच माझा खूप गोंधळ झाला की मी डाऊट नव्हते विचारायचे सरांना जाऊन. मला असं वाटायचं की हा डाऊट किती फालतू आहे, हे सांगतील का सर. म्हणजे दुसऱ्यांचे मी डाऊट्स बघायचे तर खूप ऍडव्हान्स असायचे आणि मला असं वाटायचं की हे सांगणार नाही, हे मी काय विचारते. कसा का डाऊट असो ना, तुम्हाला गरज आहे तुम्ही जाऊन विचारा. काही काही टीचर्स म्हणतील पण तुम्हाला हे काय आणलंय, म्हणू द्या त्यांना, पण तुमचं हे म्हणजे तुमचं करेक्ट म्हणजे काय म्हणायचं म्हणजे तुमचं हे करेक्ट असणं बरोबर आहे. म्हणून तुम्ही जाऊन विचारा, तुमचे डाऊट सॉल्व्ह झाले पाहिजे. आणि केमिस्ट्रीचं सांगणार मी, केमिस्ट्रीसाठी एनसीआरटी वाचा. केमिस्ट्रीसाठी ऑर्गॅनिक साठी सुद्धा एनसीआरटी वाचा, कारण काही पॉइंट्स असे आहेत जे याच्यात मेन्शन केलेले नाहीयेत. म्हणजे दुसऱ्या याच्यामध्ये कुठल्याच प्रेफरन्स बुक मध्ये नाहीयेत, पण ते एनसीआरटीत मेन्शन आहेत. म्हणून ऑर्गॅनिक साठी, इनऑर्गॅनिक साठी, दोन्ही साठी, इवन फिजिकल साठी पण तुम्ही एनसीआरटी वाचा. जे इंटेक्स क्वेश्चन्स आहेत ते सोडू नका, ते नक्की वाचा. आणि जे इंटेक्स क्वेश्चन्स आहेत, मार्क्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते पण सॉल्व्ह करा, ते मस्ट आहेत. कारण मी जेवढं ऑब्झर्व केलंय तर डायरेक्ट क्वेश्चन्स आलेले आहेत.
एम्स मध्ये एका वर्षी आलेला आहे, इव्हन जेई मेन्स मधून तशाच्या तशा उचलून टाकलेला आहे. काहीच नाही, म्हणजे व्हॅल्यूज सुद्धा चेंज नाहीयेत. तर तुमच्या वेळेस आला एखादा प्रश्न तर इट्स बेनिफिशियल फॉर यू, म्हणजे डायरेक्ट क्वेश्चन भेटतोय तुम्हाला. ऑर्गॅनिकचं वाचताना रिकॉल कसं करायचं, रिकॉल करताना काय करत जा, जेव्हा तुम्ही इंट्रोडक्शन पेज तयार करत जा एखादं, म्हणजे फॉर ऑर्गॅनिक सगळ्यात पहिले हर एक चॅप्टर बघा. पहिले नॉमनक्लेचर दिलेलं आहे, त्याच्यानंतर म्हणजे प्रिपरेशन मेथड्स दिलेल्या आहेत, त्याच्यानंतर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. तर तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम जेव्हा वाचताल तर आधी पाठ करून घ्यायचे सगळे, जे पण तुमचे रिॲक्शन्स आहेत ते पाठ करायचे. आणि जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम वाचताल तर तेव्हा पहिले ते इंट्रोडक्शन पेज बघायचं आणि मग रिकॉल करायचं, ट्राय करायचं की हा मला किती रिॲक्शन्स आठवतात आणि माझं कुठल्या विसरतीये मी. मग त्याच्यानंतर मग ते पुन्हा बघायचं आणि वाचायचं ते व्यवस्थित की हा हे मी विसरलीये आणि हे मला आठवतंय. मग जे तुम्ही विसरला त्याच्यावर जास्त फोकस करायचा. रिॲक्शन इंटरमिडिएट्स पण खूप इम्पॉर्टंट आहेत. जे एनसीईआरटीत दिलेले आहेत तेवढेच रिॲक्शन इंटरमिडिएट्स करायचे. बाकीचे रिॲक्शन इंटरमिडिएट्स कुठल्याच रिॲक्शनचे करायचे नाही. जितके एनसीईआरटीत दिलेले आहेत तेवढेच करायचे. आणि इनऑर्गॅनिक साठी एनसीईआरटीच वाचायची. रिकॉल आणि तसंच रिकॉल करायचं. आधी ट्राय करायचं की तुम्हाला किती आठवतं आणि मग नंतर वाचायचं त्याचं हे पूर्ण, म्हणजे हे. आणि फिजिकल साठी तुम्ही हे वाचत जा फक्त, म्हणजे आपले आणि क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहे फिजिक्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करा, जितके जास्त होतील तितके. आणि फिजिकलचे केमिस्ट्रीचे. आणि बस फिजिक्सचं म्हणायचं तर फिजिक्सचे थिअरी पण खूप इम्पॉर्टंट आहे. ह्यावेळेस थिअरीवर खूप सारे क्वेश्चन्स आले होते फिजिक्सचे. फिजिक्सचे थिअरी वाचा, त्याच्या फॉर्म्युलेज वाचा. जसं आदित्य म्हटला फॉर्म्युलेज खूप इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही फॉर्म्युलेज वर जास्त लक्ष द्या आणि याच्यावर युनिट्सवर लक्ष द्या. कन्व्हर्जन मध्ये लक्ष द्या, त्याच्यात मिस्टेक करू नका. खूप मुलं काय करतात की सगळं येतं फॉर्म्युलेट टाकतात, सगळ्यात टाकतात, पण मग याच्यात चालला जातो मार्क, कारण ते त्याचं युनिट विसरतात किंवा कन्व्हर्जन मध्ये काहीतरी घोटाळा करतात. म्हणून तसं करू नका, त्याच्यावर चांगलं लक्ष द्या. येस, जसं कोणतरी म्हणतात चव्हाण सर ट्रिक इज बेस्ट. येस, इट्स एक्झॅक्टली. चांगले आहेत चव्हाण सरांचे ट्रिक्स पण त्याच्यासाठी. आणि मी रेकमेंड, म्हणजे जे एररलेस आहे त्याच्या आधी काही थिअरी पार्ट दिलेला आहे, म्हणजे तो छान आहे. म्हणजे फिजिक्स साठी एक सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. थिअरी पण खूप छान आहे त्याची आणि सगळे फॉर्म्युलेस पण तिथे दिलेले आहेत. तर तुम्ही ती रेफर करायची असेल जस्ट फॉर द थिअरी पार्ट, एररलेस छान आहे. आणि बस बायोचं सांगायचं तर तसा म्हणजे बायोचे एमसीक्यूज साठी सरांनी एक बुक रेफर केली ती मला, बालाजी पब्लिकेशनची आहे ती सॉल्व्ह करून बघा. ती पूर्ण एनसीईआरटी बेस्ड आहे, तर तुम्ही ती सॉल्व्ह करू शकतात. पूर्ण एनसीईआरटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत त्याच्यात. केमिस्ट्री साठी नोट्स, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सगळं हे करायचं एनसीईआरटी, त्याच्या बाहेर काही येणार नाही. आणि एक बायोची एक्झाम्पलर पण खूप इम्पॉर्टंट आहे. नॉट ओनली बायो, फिजिक्स, केमिस्ट्री सगळ्यांसाठी एक्झाम्पलर नक्की सॉल्व्ह करा. एक्झाम्पलरचे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करा, ते खूप इम्पॉर्टंट आहेत तिन्ही सब्जेक्ट्सचे. इवन ते मागचे काही शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन्स आहेत ते पण तुम्ही ओव्हरलुक करा एकदा. बस एवढंच सांगेन मी. थँक्यू. दीदी खूप छान. समृद्धी, इट वॉज सो Thank you, नाइसली sir. पुट, सच अ कॉम्प्रिहेन्सिव्ह अकाउंट ऑफ व्हॉट यू डिड. तू सांगितलं की तुझे पेरेंट्स पण आहेत, तू तुझी फॅमिली, जस्ट टर्न युअर कॅमेरा टू देम सो दॅट वी कॅन ऍक्च्युली से सर कॉंग्रॅच्युलेशन्स टू ते देम. वर आहेत, फोनवर बघताय आणि मी दुसऱ्या याच्यावर आहे. Tell them congratulations from every one of us, like every one of Thank you. 162 participants over here. All right, you are the Thank you, sir. Thank you so 162nd. much. Samriddhi, it was very Thank nicely you. put, and the points that you made regarding physics. एक one question जी की गौरी मला वाटते परत विचारते, and whoever is coming हाँ, next, I मी would want you वाचलं to नाही. address that question
विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. ती म्हणते की मला विचारायचं होतं एनसीईआरटी फिजिक्स नीट साठी चांगलं आहे का, प्लीज सांगा, कोणीतरी सांगा प्लीज. एनसीईआरटी फिजिक्सचे जे कोणती बुक बेस्ट एनजी फिजिक्स साठी तुम्ही जी तुम्हाला म्हणजे मी तर सिंगल सॉल्व्ह करायची, पण एवढी ऍडव्हान्स बुक मला नाही वाटत, कारण जसं 2 वर्षाचे जसे पेपर येतात 2018 2019, तर एवढे ऍडव्हान्स क्वेश्चन्स आय डोंट थिंक सो. तर तुम्ही ॲलनचे पण रेफर करू शकता, त्याच्यात छान क्वेश्चन्स दिलेले आहेत ॲलनच्या याच्यात. आणि जसं मी एररलेसचं म्हणली की त्याच्यात डीसी पांडे इज ऑल्सो गुड. एररलेसची थिअरी खूप छान आहे जी आधीची दिलेली आहे. सर माझी मम्मी आली आहे, एक मिनिट. Oh, hi. Please bring your mother on the screen. माझ्या म्हणजे दोन्ही आल्यात, काकू आणि मम्मी दोघी क्या पण. बात है, very nice. It's an entire family over there. It's an entire family. Wonderful. नमस्कार, नमस्कार मिसेस देशमुख. इनफॅक्ट पूर्ण देशमुख फॅमिली आहे तिथे. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप अभिनंदन, खूप अभिनंदन. थँक्यू. आणि धन्यवाद पण आम्हाला तुम्हाला म्हणायचं आहे, कारण समृद्धीबद्दल आम्ही इतकं गर्वान्वित फील करतो इथे. थँक्यू सो मच, कारण तुम्ही तिला सपोर्ट केलं. तिचं जेवण खावण हे ते सगळं तुम्ही केलं. तुम्ही जास्त सपोर्ट केला तिला. आम्ही फक्त निमित्त आहोत, आम्ही फक्त निमित्त, नथिंग एल्स. फक्त आम्ही निमित्त आहोत, बाकी काहीच नाही. सगळं जे कार्य आहे ते तुम्ही आणि समृद्धीने मिळूनच केलंय. तर सगळ्यांना अभिनंदन. घरी अजून असतील, बाबा असतील, काही भाऊ बहीण असतील, त्यांना पण आमच्याकडून, माझ्याकडून आणि भास्कर कडून, दोघांकडून अभिनंदन सांगा प्लीज. Thank you so much. Samruddhi, thank you so much, kid. Thanks a lot. Thanks a lot. Bhaskar, please go ahead. Please go ahead and call the next warrior and next hero of ours. But before that, सगळ्यांना मी एक सांगतो की का एनसीईआरटी, का एनटीए एनसीईआरटी रिलेटेडच विचारू शकते, त्याच्या बाहेर ते जाऊ शकत नाहीत. इफ यू सी, आपल्याकडे चॅलेंजेस असतात. चॅलेंजची एक प्रक्रिया आहे, आपल्याकडे एक ऑप्शन आहे. क्वेश्चन आपण चॅलेंज करू शकतो. एनटीए डज नॉट वॉन्ट टू फॉल इन टू दॅट पिटफॉल. एनटीएला तर त्याच्यामध्ये भानगडीत पडायचंच नाहीये. म्हणून एनटीए काय करत असते की एनसीईआरटीला धरूनच क्वेश्चन विचारत असते. आणि जे पण तुमचे एक्स्ट्रा पुस्तक आहे, जसे एक्झाम्पलर आहे, एमपीजे बालाजी पब्लिकेशन आहे, ते सुद्धा एनसीईआरटी बेस्डच क्वेश्चन्स काढत असतात. दॅट्स वाय एनसीईआरटी इज द की, नथिंग एल्स. एनसीईआरटीच्या बाहेर जाऊ शकत नाही एनटीए. अदरवाईज चॅलेंज होणार, अदरवाईज कॉम्प्लिकेशन. 16 लाख लोक आहेत एक्झाम देणारे. त्याच्यात जर का 16 लोकांनी जरी कंप्लेंट केली, इट्स अ बिग प्रॉब्लेम फॉर एनटीए. एव्हरी सेशन गेट्स पोस्टपोन. दे डोंट वॉन्ट टू फॉल इन टू दॅट. हे ध्यानात ठेवा बाळांनो. इकडे तिकडे भटकायचंच नाही आपल्याला. आदित्य आणि समृद्धी दोघांनी सांगितलं एनसीईआरटीला स्टिक करून राहा, है ना? एनसीईआरटी इज मस्ट. Absolutely, absolutely. Come on, next. Bhaskar, please call our next hero. I'm very excited. And thank you so much, Samruddhi. Thanks a lot. Thank you, sir. Thanks a lot. Thank you. Thank you so much. Thank you, sir. बेटा हा, सगळं पूर्ण सेशन अटेंड करायचं ना. ओके, चला. माझा आवाज येतोय? Yes, yes, yes. Okay. Crystal clear. समृद्धीला एक क्वेश्चन विचारायचा होता मला ऍक्च्युअली, की तिनं काय मागच्या वेळेस काय मिस्टेक्स केल्या आणि त्या आता कुठल्या अवॉइड केल्या किंवा नवीन गोष्टी काय केल्या, हा महत्वाचा क्वेश्चन होता ऍक्च्युअली. तो राहून गेला. मी नेक्स्ट बोलवतो. कोण आता? प्रथमेश बोलला एकदा. महेशला बोलवतो मी. महेश आय थिंक नाहीये. महेश नरोडे. महेश आहे का? अमोल पण नाहीये. ठीक आहे, अमोल राखून दे. प्रथमेश आडाव आहे. प्रथमेशला मी अनम्यूट करायला सांगत. प्रथमेश बेटा कुठे आहे प्रथमेश? आहे ना? ये बात. ओके. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग प्रथमेश. कॉंग्रॅच्युलेशन. आवाज येतोय? आवाज येतोय का सर? तुझा आवाज येतोय. आणि थँक्यू सर. थँक्यू. पहिला आपण इथून सुरू करूया. मी जे ऍक्च्युअली मला ते सगळ्यांनाच क्वेश्चन विचारायचं आहे. मी परत वाटलं समृद्धीकडे जाईल वेळ असेल तर. क्वेश्चन असा आहे प्रथमेश, तू इथून सुरू कर, कारण की हे मॅक्सिमम म्हणजे तुझ्या काय चुका झाल्या मागच्या वर्षी
की जे ह्या मुलांनी करू नये. आणि ह्या वर्षी काय तू वेगळ्या गोष्टी केल्यास ज्यामुळे तुला 685 मार्क्स आले आणि बायोलॉजीमध्ये 350 मार्क्स आले. समृद्धीला पण बायोलॉजीमध्ये 350 मार्क्स आहेत, तुला पण 350 मार्क आहेत. तर तुम्ही काय मिस्टेक केल्या की गेल्या वर्षी तुम्हाला ते मार्क्स आले नाहीत, आणि तुम्ही काय चांगल्या गोष्टी केल्या किंवा सही गोष्टी केल्या त्यामुळे तुम्हाला ह्या वर्षी ते मार्क्स आलेले आहेत. तर पहिले इथून सुरुवात करतो, कारण की मला असं वाटतं जे मुलं आलेले आहेत त्यांच्या त्या मिस्टेक होऊ नये. कारण की आयुष्य एवढं मोठं नाही की प्रत्येक वेळेस आपल्याच मिस्टेक मधनं शिकायचंय, दुसऱ्याच्या मिस्टेक हो मधनं सर. शिकायचं आपल्याला. तर तू तिथून हो. सुरू कर. खरं तुम्हाला सर्वांना एक सांगायचं आहे की मी सेकंड रिपीटर आहे. मी सेकंड टाइम रिपीट केलंय. फर्स्ट टाइम जेव्हा मी रिपीट म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा मी नीट दिली होती ती 2018ची होती. त्या 2018च्या नीटमध्ये मला 220 मार्क आले होते फक्त. तर मग तेव्हा खूप डिप्रेस फील झालं होतं, कारण मी इतका चांगला अभ्यास केलेला नव्हता 11वी-12वी मध्ये. मला प्रॉपर गायडन्स नव्हतं. तर मग मी तरी ठरवलं की एकच मिनिट आपल्यामध्ये आहे. एकच मिनिट. हे तेजस पण आहे हा नेक्स्ट. त्याच्यानंतर तेजस तुला मी कॉल करेल बेटा. तेजस चव्हाण आहे आपला स्टुडंट कन्नडवरनं. ओके ओके. कंटिन्यू आदित्य. येस सर. ओके ओके. हम्म. तर मग मी रिपीट करायचं ठरवलं आणि रिपीटमध्ये फर्स्ट रिपीटमध्ये मला 427 मार्क्स आले. तर मग मागच्या वर्षी मला 427 मार्क्स आले, तर मला खूप म्हणजे गिल्ट फील व्हायला लागलं होतं की आपण काय केलं. आणि मला सगळ्यांसोबत एक गोष्ट शेअर करायची माझ्या फॅमिलीबद्दल, की माझी फॅमिली स्पेशल माझ्यासाठी इथे आली होती. आम्ही सिल्लोडला राहायला होतो सुरुवातीला. माझे आई वडील सिल्लोडच्या जवळच जिल्हा परिषद सिल्लोडच्या जवळच काही अंतरावर काही किलोमीटर्सवर गावांमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये नोकरी करायचे. तर मग तिथून जायचे. पण मग माझा जेव्हा करिअरचा प्रश्न आला, मी हॉस्टेलला राहिलोय सुरुवातीला. 10वी पर्यंत हॉस्टेलमध्ये राहिलो. मग 11वीला जेव्हा घरी आलो तेव्हा सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण याच्यासाठी आता औरंगाबादला जायचं. की मग आम्ही सगळे शिफ्ट झालो. माझं ध्येय होतं की MBBS ला जायचंय. मग औरंगाबादला शिफ्ट झालो. त्यांनी माझ्यासाठी कर्ज काढून इथं घर घेतलं. आणि आधीही बरेचसे त्यांनी कर्ज माझ्यासाठी काढलेले होते. आणि औरंगाबादवरून जेव्हा शिफ्ट झालो आम्ही, औरंगाबादला जेव्हा शिफ्ट झालो सिल्लोडून, तेव्हा मग त्यांना इथून औरंगाबादहून गावामध्ये त्यांच्या शाळेमध्ये त्यांना जावं लागायचं. तर ते अपडाऊन्स करायचे. तर डेली त्यांचं 120 किलोमीटरचं अपडाऊन होतं. बऱ्याच वेळेस आणि सिल्लोड औरंगाबादचा रस्ता तर तुम्हाला माहिती आहे. त्या कॉन्ट्रॅक्टर्स लोकांना सुद्धा तो रस्ता ह्याच वेळेस सहज करायचा होता, सगळं उघडून द्यायचा होता. तर त्या रस्त्यामुळे काय झालं, माझ्या आई वडिलांना दोघांनाही कमरेचं आणि पायाचं दुखणं लागून गेलं. आणि आईला बऱ्याच वेळेस तर गाडी सुद्धा भेटायची नाही, बस भेटायची नाही. तर आईला असंच कोणाच्या पण जेंट्सच्या गाडीमध्ये ऍडजस्ट करावं लागायचं. तर चांगलं नाही वाटायचं. माझ्या वडिलांना पण पायाचं दुखणं लागलंय, आईला पाठीचं दुखणं लागलंय. आईला बऱ्याच वेळेस किती किती तास तरी एखाद्या स्टॉपवर उभं राहावं लागायचं गावांकडे, जिथं कोणीच नाही, माणूस वगैरे नसायचं. तर झाडाखाली वगैरे उभं राहावं लागायचं, उन्हातान्हात उभं राहावं लागायचं. आई माझी एसटीतून बऱ्याच वेळेस उभ्याच यायची, सिल्लोड औरंगाबाद प्रवास काढायची. तर हे सगळं मला गिल्ट वाटत होतं की आपण आपल्यासाठी आपल्या आई-वडील इथं आले आणि आपण हे काय केलं. पहिल्या वेळेस 220 मार्क रिपीट करूनही 427 मार्क. पण मग असं ह्यावेळेस मी ठरवलेलं होतो की आता काही आलं तरी पुढच्या वेळेस नीटला फोडायचंय. म्हणजे एकदम आपण कसून प्रॅक्टिस करायची आणि क्या बात आपल्याकडून आहे. कुठलीही कसर सोडायची नाही. आपल्याकडून कुठलीही कसर सोडायची नाही. मग मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचंय की आपण ज्या चुका केलेल्या असतात, आपण कुठं कमी पडतो, आपण डिटर्मिनेशन मध्ये कमी पडतो. मी स्टार्टिंगला डिटरमाइन केलं की यावेळेस मी जे पण डिसिजन घेईल ते स्वतःच घेईल. स्वतः क्लास निवडेल, स्वतः सगळं फिरेल, डेमो लेक्चर्स अटेंड करेल. मग माझं मी ठरवेल की मला कोणता क्लास घ्यायचा आहे आणि पूर्ण ओतून देईल. टीचर सोबत रेग्युलर कॉन्टॅक्ट ठेवेल आणि सगळं एक ना एक सेकंड युटिलाइज करेल. तर मग झालं. मग मी गेलो. मागच्या वर्षी ज्या चुका मी केलेल्या होत्या त्या आपण यावर्षी करायच्या नाही असं मनामध्ये फिक्स होतं आणि यावेळेस करायचं होतं मला नीट. मग मी डेमो लेक्चर्स केले. तर मग ही 3 क्लास निवडले मी. भास्कर शिंदे सरांचं AIB क्लास निवडलं. ते तर म्हणजे बेस्ट क्लास आहे. तर मग केमिस्ट्रीचं निवडलं नंतर चव्हाण सरांचं आणि फिजिक्ससाठी फिजिक्स फोरम. तर चुका ज्या होत्या, तर मी बऱ्याच चुका असं करायचो, मी टीचर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो राहत एकतर. क्लासमध्ये लेक्चर करायचो जेव्हा लेक्चरमध्ये व्यवस्थित लक्ष नाही द्यायचो. तर ह्या ज्या चुका होत्या आणि पेपर्सचं अनालिसिस तर मी कधीच करत नव्हतो. असा कचराकुंडीसारखा म्हणजे कचराकुंडीमध्ये टाकून द्यायचो पेपर, नंतर असं कचऱ्यासारखा सॉल्व्ह करायचो. सिन्सिअरली नाही घ्यायचो आणि टीचर जवळ जायला घाबरायचो मी त्यांच्यासोबत गोष्टी शेअर करायला वगैरे. आणि इगो खूप होता माझ्यामध्ये की आपल्याला सगळं जमतंय, मग आपण कशाला जायचं. तर अजून एक गोष्ट मी मेन्शन करू शकतो, जोपर्यंत तुमच्यामध्ये इगो आहे, तुम्ही टीचरला जाऊन भेटत नाही, तुम्ही त्यांच्याशी गोष्टी शेअर करत नाही आणि तुमच्या चुका झालेल्या तुम्हाला स्वीकारायच्याच नाहीये, तर तुम्ही मूव्ह ऑनच नाही होऊ शकत, पुढे जाऊच नाही शकत. तुम्ही क्या त्याच बात आहे. स्कोरवर बरोबर राहाल. आहे. तुम्ही स्वीकार करा की मी चूक केली आहे
आणि मग तुम्हाला समोर काय करायचंय त्याची प्लॅनिंग करा आणि लगेच कामाला लागा. मी तसंच केलं. तर मग मी यावेळेस जातीने सांगेल की लेक्चरमध्ये मी पूर्ण मन लावून ऐकायचो. मी लेक्चर नाही बुडवले. पूर्ण एकदम कॉन्सन्ट्रेशनने लेक्चर ऐकायचो. सगळं लक्षात आहे माझ्या. अजून पण लक्षात आहे सर काय काय गोष्टी सांगितल्या, कोणकोणते जोक सरनी मारले, कोणकोणते निमोनिक सरनी बनवले. त्याच्यानंतर मी क्लासची एकूण एक टेस्ट फॉलो केलेली आहे. टेस्टमुळे काय होतं माहिती का, तुमचं प्रिपरेशन चांगलं होतं आणि तुम्हाला एक धाक असतो की हा चॅप्टर आपल्याला, अरे हा आज 2 दिवसानंतर आपली टेस्ट आली आहे, 2 दिवसात आपल्याला चॅप्टर प्रिपेअर करायचा आहे. त्याच्यामुळे कुठलीही टेस्ट मी सोडली नाही ज्यासाठी मी प्रिपेअर्ड नव्हतो. अशी कुठलीही टेस्ट नाही की ज्या टेस्टसाठी मी प्रिपेअर्ड नव्हतो. तर मग मी सगळं चॅप्टर्स वगैरे प्रिपेअर करून टेस्ट द्यायचो, जे मी मागच्या वर्षी केलं नव्हतं. आणि टेस्ट झाल्यानंतर जे माझे रॉंग केलेले क्वेश्चन होते ते मी मार्क करून ठेवायचो. परत डाऊट मध्ये आम्ही सर्वच राहायचो. आदित्य राहायचा, मी राहायचो, समृद्धी राहायची, महेश राहायचा, अजून नचिकेत राहायचा, सुयोग खडसे राहायचा, तेजस पण असायचा बऱ्याच वेळेस. तर मग आम्ही सगळे मिळून डाऊट डिस्कस करायचो आणि मग घरी आल्यावर मी जेव्हा नेक्स्ट टाइम रिवाइज करायचा चॅप्टर तेव्हा ते फक्त बघून घ्यायचो. तर ही जी मागच्या वर्षी मी गोष्ट केली होती मी टाळली. आणि नेक्स्ट सांगायचं झालं पेपर नंतर तर की मी रिवाइज बिलकुल केलं नव्हतं. 427 मार्क आले, 220 मार्क आले, बिलकुल रिवाइज केलेलं नव्हतं. तर यावेळेस मी रिव्हिजनवर खूप फोकस केला, कारण आपल्याला सायंटिस्टनी बनायचंय. आपल्याला खूप डेप्थ मध्ये जायचं नाही. भास्कर सरांनी मला खूप वेळेस सांगितलेलं आहे, आपल्याला खूप डेप्थनी गाठायची. आपल्याला डॉक्टर बनायचंय, आपल्याला प्रोफेशनल बनायचंय. त्याच्यामुळं रिपिटेशन करून प्रोफेशनल बनणं हे एनटी वाल्यांना आपल्याकडून अपेक्षित आहे. कारण डॉक्टर लोकांना तेच करायचं, त्यांना सायंटिस्ट नाही व्हायचं. त्यांना जे मटेरियल दिलंय ते वाचायचंय, ते परफेक्ट करायचंय. सर्जरी करताना तुम्हाला खूप साऱ्या रिपीट करून तुम्हाला सर्जरीमध्ये तुम्हाला स्किल मिळवायचंय. ओपीडी अटेंड करून परत पेशंट हाताळून तुम्हाला त्याच्यामध्ये पण प्रोफेशनल व्हायचंय. तर एनटीएला हे अपेक्षित आहे. त्याच्यामुळे मी रिपिटेशन आणि रिव्हिजनवर जास्त भर दिला होता, जे शिंदे सर नेहमी सांगतात. आणि जे मी मागच्या वर्षी केलेलं नव्हतं. तर रिव्हिजनचा मला यावेळेस खूप फायदा झाला. माझे शेवटच्या 2 महिन्यामध्ये 1 महिन्यामध्ये ड्रास्टिकली एकदम माझे मार्क्स वाढू लागले होते. तर ह्या चुका मी टाळल्या. तर मला असं वाटतं आता ह्या मी माझ्या चुका सांगितल्या, सरांनी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला ह्या चुका सांगतो की तुम्ही ज्या चुका टाळायला हव्यात. कारण ह्या वर्षी मी चुका केलेल्या असतील ना, तर त्या चुका मी तुम्हाला सांगतो मी कोणकोणत्या चुका केल्या आणि तुम्ही त्या टाळल्या पाहिजेत. सर्वात सुरुवातीला म्हणजे फिजिक्सचं आहे ना, फिजिक्स बद्दल मला एक सांगायचं आहे की फिजिक्सचं मेंटल बॅरियर जास्त आहे बरं का. म्हणजे फिजिक्सचा अभ्यास जर आपण बघितलं तर मला हे माझं पर्सनल मत आहे बरं का, हे पर्सनल मत आहे माझं की फिजिक्स जे आहे ते 10% आपल्यावर आहे. म्हणजे आपलं फिजिकलवर आहे. फिजिक्स 10%च आपल्या फिजिकलवर आहे. म्हणजे आपण जो अभ्यास करतोय, आपण जे लेक्चर अटेंड करतोय, आपण घरी आल्यानंतर फिजिक्सची स्टडी करतोय आणि फिजिक्सचे प्रॉब्लेम सोडवतोय. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या फिजिक्समध्ये फायनल स्कोर येणार आहे, त्या फक्त 10% डिपेंड करणार आहे. आणि उरलेला 90% जो आहे तो सर्व मेंटल बॅरियर आहे. फिजिक्स आपल्याला हो सर, कार्य 90% मेंटल बॅरियर असा आहे की बऱ्याच मुलांना हेच मान्य नसतं. म्हणजे मला पण नव्हतं की फिजिक्स पण सोपं होऊ शकतं, फिजिक्स मध्ये आपण मार्क मिळवू शकतो, हे मान्यच नसतं काही जणांना. म्हणजे बरेच जण काय करतात की एखाद्याला हा काय रे त्याचं फिजिक्स भारी का, अरे बापरे, मग लोक त्याला ऍब नॉर्मल समजायला लागतात, तो काही एलियन वगैरे की काय असं वाटायला लागतं त्यांना, कारण त्याला फिजिक्स येतं. तर असं काहीच नाहीये. फिजिक्स तुम्ही सर्वात सुरुवातीला ही भीती तुमच्या मनातून काढून टाका. तोपर्यंत तुम्हाला फिजिक्स जमणार नाही, मी तुम्हाला हे आताच सांगून देतो. कारण की मी फिजिक्स क्लासच केलं. मी स्टार्टिंग पासून फिजिक्स केलं नाही. असं वाटायचं बायोकेमिस्ट्री बायो चांगलं आहे आपलं, मग केमिस्ट्री यावर्षी करून टाकू आणि फिजिक्स क्लासच ठेवू, जेवढे मागच्या वर्षी मार्क. तर तसं जमत नाही मित्रांनो, मार्क्स कमी होत असतात जर का तुम्ही सब्जेक्ट व्यवस्थित ध्यान दिलं नाही तर. तर मला ते एक सांगायचं की तुम्ही सुरुवातीपासून न घाबरता फिजिक्सला सामोरं जा. तुम्ही जोपर्यंत तुमच्या मनातली भीती काढणार नाही तोपर्यंत तुम्हाला फिजिक्स येणार नाही, मी आता लिहून देतो. आणि कारण की हे मी माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगतोय, मी फिजिक्सचा अभ्यास करतच नव्हतो बरं का. बायोकेमिस्ट्री चालू, फिजिक्सचे फक्त लेक्चर करायचो. तर मग शेवटी 2 महिने उरले, मग हळूहळू परीक्षा जवळ यायला लागली. तर माझ्यासोबत झालं असं की परीक्षा जशी जवळ यायला लागली तसं तसं मी फिजिक्स करणं चालू केलं. आणि का बरं चालू केलं, कारण की फिजिक्सची जी भीती होती त्याच्यापेक्षा मला परीक्षेची भीती जास्त वाटायला लागली. त्याच्यामुळे मग मी फिजिक्स करायला लागलो. मग अशी भीती माझी ओव्हरकम झाली. तर त्याच्यामुळे मला तुम्हाला हे म्हणायचंय, फिजिक्सची भीती मनात ठेवू नका. सुरुवातीपासूनच अभ्यास करा. आणि शेवटच्या 2 महिन्यामध्ये टाइम लावून क्वेश्चन सॉल्व्ह केल्यावर मला जर 165 मार्क येत असेल तर तुम्ही जर सुरुवातीपासून डे 1 पासून जर तुम्ही फिजिक्स सॉल्व्ह केलं तर 180 आउट ऑफ 180 घेणं फिजिक्समध्ये काहीच विशेष नाहीये. आणि नेक्स्ट जी माझी चूक होती म्हणजे तीच की तुम्ही सुरुवातीपासून फिजिक्स करा. नेक्स्ट चूक मी माझी जी सांगतो,
की रिपीटमध्ये प्रेशर खूप हँडल करावं लागतं बरं का सगळ्यांना. म्हणजे ते रिलेटिव्हचं प्रेशर असतं, रिलेटिव्ह तुमच्या आई वडिलांना काही पण बोलता. माझ्या आई वडिलांचे कलिग्स जे होते त्यांच्या स्टाफमधले ते काही नावं ठेवायचे की काय असता का, तो किती मोठा होतोय, इतके कुठे चान्सवर चान्स देत असता. येड्यात काढत होते त्यांना की तुम्ही काय मुलासाठी अपडाऊन करताय, काय करताय म्हणे तुम्ही सिल्लोडला राहून जवळ आहे तुमची शाळा, तर तुम्ही आरामशीर जाऊ शकता म्हणे. तर मग असं काही नसतं, तर हे प्रेशर खूप हँडल करावं लागतं. तुम्हाला एक भरपूर बोलतील, गल्लीतले लोक खूप बोलतात, विशेष करून गल्लीतले लोक जास्त नजर ठेवून असतात रिपीटर्सवर बरं का. तर मग गल्लीतले लोकही तुम्हाला खूप बोलतात की असं असं इथे कमी मार्क आले, पहिले मार्क विचारतात आपल्याला बाहेर पडलो तेव्हा. त्याच्यामुळे बाहेर जाणं टाळायचं समजा समजा. सुयोग सुद्धा आहे, तो सुद्धा बाहेर जाणं टाळायचा, कारण त्याला गल्लीतले तसेच विचारायचे सगळे लोक. तर मग हे प्रेशर खूप हँडल करावं लागतं. तर आपण जर मनात ठरवलेलं ना की आपल्याला करायचंय, बाकीच्यांना काही म्हणू द्या तुम्ही त्यांच्यावर फोकसच नाही करायचा. आपले टीचर आहे, आपल्या टीचर सोबत नेहमी डेली कॉन्टॅक्ट ठेवायचा, ते सांगतील, आणि पॉझिटिव्ह राहायचं खूप. तर हे जे प्रेशर आहे, तर मग असं बऱ्याच वेळेस असं होतं की एक्झाम देताना तुम्हाला खूप कमी मार्क पडतात. रिपीटर्स पूर्ण खरंच खूप मन लावून अभ्यास करता. तर मग मन लावून अभ्यास केल्यावर सुद्धा, खूप हार्डवर्क केल्यावर सुद्धा क्वेश्चन पेपर अवघड जातो. तर माझ्यासोबत असं व्हायचं, क्वेश्चन पेपर अवघड गेल्यावर लिटरली माझा पूर्ण दिवस वाया जायचा त्याच्यानंतरचा. म्हणजे समजा मी आता समजा शेवटी लॉकडाऊन मध्ये ऍपवर आमच्या टेस्ट व्हायच्या, तर समजा 1 वाजता मी पेपर दिला, समजा दुपारच्या 1 वाजता. सकाळी समजा 6 वाजेपासून अभ्यास चालू केला, 5 ला उठलं, 6 वाजेपासून अभ्यास चालू केला की 1 वाजता समजा टेस्ट दिली मी. तर मग टेस्टमध्ये कमी मार्क आले तर 2 वाजेनंतरचा पूर्ण वेळ जो माझा आहे रात्री झोपायपर्यंत पूर्ण वाया जायचा, कारण मला असं घाण वाटायचं अरे यार रिपीट करतोय. तर हा जो पॉईंट आहे, तर बऱ्याच वेळेस कसं असतं माहिती का, क्वेश्चन पेपर देताना क्वेश्चन पेपर अलग लेवलचा असतो. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की क्वेश्चन पेपर जास्त हार्ड निघून जातो नीटच्या लेवलपेक्षा. तर सगळ्यांनाच कमी मार्क द्या त्याच्यामध्ये, असं काही नाही की तुम्हाला कमी मार्क आले पाहिजे. तर लगेच टीचर सोबत कॉन्टॅक्ट साधा, तुमच्या आई वडिलांशी बोला, आई वडील सुद्धा खूप सपोर्ट करतात मार्क कमी आल्यावर. तर मी तसंच म्हणजे मी तसं केलं नाही, तर त्याच्यामुळे मला जो टाइम वाया जायचा, तर तो टाइम तुमचा वाचला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय की लगेच की हा बरं का, मला इतके मार्क आले का, कमी मार्क आले का, ओके. लगेच पुढचे टेस्ट कधी याचे प्लॅनिंग करून ठेवायचं, आणि लगेच त्याच्या कामाला तुम्ही लागून द्यायचं. म्हणजे तुम्ही ते विसरून जासाल की आपल्यासोबत काय घडलंय, आणि पुढच्या टेस्टच्या तयारीला लागतात. ओके. ही माझी एक चूक होती, जेणेकरून तुमचा टाइम वाचेल, तुम्ही सुद्धा ही वाचवा तुमचा वेळ. डिप्रेस होऊ नका मार्क कमी आल्यावर. याच्यानंतरची जी चूक होती माझी, ती ही होती की फिजिक्सचं सांगितलं, मार्कचं सांगितलं. हा, मला मी जरा ऑर्गनाईज करतो प्रथमेश. ओके ओके सर. हा, प्रथमेश ना खूप महत्वाचं बोललंय की पॅरेंटचा सपोर्ट किती महत्वाचा आहे, आणि Yes, त्या sir, yes. विद्यार्थ्यांना ना याची जाणीव असणं खूप जास्त गरजेचं आहे की माझे sir. आई वडील आणि माझे टीचर्स माझ्यासाठी काय करतात हे अतिशय महत्वाचं आहे. तुमचे आई वडील खूप मोठं सॅक्रिफाईस करत असतात, आणि त्यांनी ऑलरेडी केलेलं असतं, तुम्ही लहान आहात तेव्हापासून त्याची जाणीव असणं खूप महत्वाचं आहे. मी नेहमी बोलतो की जबाबदारी जशी आपल्या आई वडिलांची आहे, ते जॉब करतात किंवा घरचं काम करतात, तसे आपली पण रिस्पॉन्सिबिलिटी आणि जबाबदारी की आपण जे आपल्याला टास्क दिलेला आहे अभ्यास करायचा ते करणं गरजेचं आहे. आणि हे प्रथमेशला कळालं, आणि त्यामुळं तो ज्या दिवशी कळालं त्या दिवशीपासून तो इथपर्यंत गेला. 685 मार्क्स मिळाले त्याला. दुसरी महत्वाची त्यांनी गोष्ट सांगितली की इगो होता माझ्यामध्ये की मला एवढं जमतं, मी 90+ मार्क्स आहेत मला 10th ला, आणि मग कसं काय. तर ते सोडून द्या, ते इगो ठेवू नका, आणि टीचर सोबत जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट वाढवा, आणि प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करा. हे सांगितलं त्यांनी. टेस्ट द्या, हे पण त्यांनी सांगितलं, भरपूर साऱ्या गोष्टी. आणखीन असं आहे की प्रथमेश, आणखीन 2 लोक आहेत आपल्याकडे आणि वेळ थोडासा कमी आहे. तर हो, चालेल, ब्रीफ मध्ये बायोलॉजीला तुला 350 मार्क आहेत, आणि हा एकदम ग्रेट स्कोर आहे. टोटल 685 मार्क्स आहेत. तर ब्रीफ बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी बुक्स आणि स्ट्रॅटेजी. ओके ओके. हो. तर सगळ्यात पहिले मी फिजिक्स सांगतो. फिजिक्सचं Yes. आपण मी 5 याच्यामध्ये डिवाइड करतो. सगळ्या सब्जेक्टला हे लागू पडतं बरं का. 5 टप्प्यांमध्ये अभ्यास कसा करायचा Okay. डिवाइड करतो मी कसं केला. सुरुवातीला काय लेक्चर्स, जो की पहिला टप्पा आहे. तर कोणतेही सब्जेक्ट असो, फिजिक्स असो, बायो असो, केमिस्ट्री असो, तर जे टीचर शिकवतात ते एकदम मन लावून ऐकायचं. नंतर लेक्चर्स नंतर जो आहे, घरी आल्यावर तुम्ही काय करणार, किंवा तुम्ही स्टडी रूम मध्ये जात असाल तिथं काय करणार, तर सेल्फ स्टडी करायची तुम्हाला लेक्चर्स ऐकल्यावर. तर मग जो पार्ट होतो सेल्फ स्टडी मध्ये, पहिले आपण फेस करतो थेअरी. तर फिजिक्सची थेअरी अशी करायची की तुम्ही एनसीआरटी, यावेळेस एनसीआरटी बरेच क्वेश्चन आले होते, ग्राफ्स वगैरे विचारले होते. तर एनसीआरटी वाचायला काही हरकत नाही बरं का. बऱ्याच जणांना ते लेंदी वाटू शकतं. पण एनसीआरटीतले तुम्हाला जर एनसीआरटी वाचायचं नसेल तर एनसीआरटी साठी एच सी वर्मा थेअरीसाठी बरं का, नीट मध्ये एच सी वर्माच्या लेवलचे क्वेश्चन्स नाही आहेत, तुम्ही थेअरी वाचू शकता एच सी वर्माची. आणि एनसीआरटीतले सर्व ग्राफ्स वगैरे बघून ठेवा, कारण की यावेळेस पॉपरच्या रेजिस्टिव्ह ग्राफ आला होता. ओके, तर मग थेअरी तुम्ही अशा प्रकारे टॅकल करू शकता. नंतर येतो एमसीक्यूचा पार्ट थेअरी नंतर.
तर एमसीक्यूच्या पार्टमध्ये मी प्रिव्हियस इयर सॉल्व्ह केले होते. मी शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये प्रिव्हियस इयर केले आणि मी पहिले 40 प्रॉब्लेम सोडवायचो. एमटीजीचे 31 इयर जे असतात, कारण की खूप मागचे प्रॉब्लेम्स करून काही उपयोग नाही. तर मग ते झाल्यावर मग मी टाइम लावून प्रॉब्लेम सोडवायचो. मग एमसीक्यू झाल्यानंतर सर्व पेपर्स तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आणि रिवाइज करत राहायचे भरपूर. आता मी बायोकडे वळतो. बायोमध्ये मी एनसीईआरटी स्टिक होतो, म्हणजे स्टिक टू एनसीईआरटी. मी बाकीचं कुठलंही पुस्तक फॉलो केलं नाही. सरांचं लेक्चर्स मी ऐकायचो. सर नेहमी फोकस करायचे की रिटेन्शन आणि रिकॉल या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जे काही तुम्ही शिकताय जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन घेऊन काही फायदा नाही. ती इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑर्गनाइज करता आली पाहिजे, हेच सरांचं मेन मोटो होता आणि तोच मी फॉलो केला. डीएनआरपी सेक्शन जे घेतात सर, त्याच्यातून म्हणजे खूप फायदा होतो, कारण एनसीईआरटी मधून लाईन टू लाईन क्वेश्चन विचारतात. एनसीईआरटी मध्ये इटॅलिक्स मध्ये जे क्वेश्चन दिलेले असतात, इंटेक्स्ट क्वेश्चन, ते सर डीएनआरपी मध्ये समजून सांगतात. तर डीएनआरपी मध्ये एक्झरसाइज सुद्धा घेतात, जी की अवेलेबलच नसते समजा तुम्हाला कुठल्याही रेफरन्स बुक मध्ये. तर डीएनआरपी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये मजा पण येते, असं खेळ शिकला जातं, निमोनिक्स करतात. तर मग आणि फिजिक्सच्या एमसीक्यू डोळ्याच्या एमसीक्यू बद्दल सांगायचं झालं तर एआयबीचं बुक खूप चांगलं आहे, कारण की सरांनी वेगवेगळ्या बुक्स मधून क्वेश्चन एकत्र केलेले त्याच्यामध्ये. मी जेव्हा ते रेफर केलं तर वेगवेगळ्या बुक्स मधून सरांनी क्वेश्चन टाकले त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस आहे, तुम्हाला प्रॅक्टिससाठी सोडवायचंय, तुम्हाला परफेक्शन साठी सोडवायचंय, तुम्हाला मिसलेनियस प्रॉब्लेम सोडवायचे, असे सगळे टाइप्स आहे. परत असे एक प्रॉब्लेम दिले एक ज्याने की तुमचा पूर्ण चॅप्टर 4-5 क्वेश्चन मध्ये क्लिअर होऊन जातो. तर मग एआयबीचं बुक बेस्ट आहे. एमटीची फिंगरटिप्स तुम्ही वापरू शकता. तर माझं पर्सनल सांगायचं झालं तर मी जास्त एमसीक्यू केले नव्हते, कारण सर टेस्ट एवढ्या कंडक्ट करतात तुमच्या की तुमच्या एमसीक्यूची प्रॅक्टिस त्याच्यामध्ये आपोआप होऊन जाते. त्याच्यामुळे मी एमसीक्यू कुठलेही सॉल्व्ह केले नव्हते बायोचे. प्रत्येक चॅप्टर मी ऍटलीस्ट 5 तरी वेळेस वाचलेला आहे. 5 टाइम्स मी प्रत्येक चॅप्टर वाचलेला आहे आणि सरांचे टेस्ट रेग्युलर फॉलो केलेले आहे. मी प्रिपेअर फॉर द टेस्ट. त्याच्यानंतर मी रिव्हिजन वर येईल. एक स्पेसिफिक मला मेन्शन करायचंय की रॅदर दॅन सॉल्विंग 3 or 4 बुक्स, सॉल्व्ह 1 बुक 3 or 4 टाइम्स. हे तुम्ही लिहून ठेवा कुठेतरी. म्हणजे एक बुक म्हणजे 3-4 बुक सॉल्व्ह करण्यापेक्षा तुम्ही एकच बुक 3-4 वेळेस सॉल्व्ह करा. त्याने खूप तुम्हाला फायदा होईल. हो. आणि आपल्या टीचर सोबत राहा, बायो मित्रांसोबत राहा. त्याच्यानंतर मी केमिस्ट्रीवर येतो. आणि एआयबी जॉईन करून तुम्ही फार चांगला निर्णय घेतलेला आहे. तुम्ही नक्कीच सक्सेस व्हाल. सरांनी टार्गेट ठेवलं होतं एका मार्काने फक्त, म्हणजे एका क्वेश्चन सरांचं टाळलं. तर सर नक्कीच 360 वाले मुलं घेऊन येतील यावर्षी. आणि तुम्ही सरांचं स्वप्न पूर्ण करा. तुमचंही स्वप्न पूर्ण करा आणि सरांचंही 360 स्वप्न जे आहे ते तुम्ही पूर्ण करा आणि तुम्ही नक्की ते मिळवाल अशी मला पूर्ण खात्री आहे सर. केमिस्ट्रीचं सांगायचं झालं तर ऑर्गॅनिकसाठी मी पूर्ण एनसीईआरटी फॉलो केलं होतं. इनऑर्गॅनिकसाठी मी पूर्ण एनसीईआरटी फॉलो केलं होतं. त्याच्यामधलं इंटेक्स क्वेश्चन जे आहे ते स्पेसिफिकली तुम्ही फॉलो करा ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकसाठी. फिजिकलचं जे आहे ते क्लास नोटमध्ये दिलेलं असायचं आणि आम्हाला सिनॉप्सिस करून द्यायचे क्लासमधून. तर त्याच्यामधले जे फॉर्म्युले आहे ते मी ब्रॅकेट करून घ्यायचो फिजिकलचे आणि त्याच्यासाठी पण मी प्रिव्हियस इयर्सच सॉल्व्ह केलेलं आहे. फिजिकल केमिस्ट्रीसाठी. इनऑर्गॅनिकसाठी मी कुठला एमसीक्यू सॉल्व्ह केला नाही, कारण प्रिव्हियस इयरचं ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकसाठी प्रिव्हियस इयरचं अनालिसिस करून मला एवढं तरी कळालं होतं की ते लाईन टू लाईन क्वेश्चन काढताय, त्याच्यामुळे एमसीक्यू वर जाण्याची काही गरज नाही. त्याच्यामुळे मी लाईन टू लाईन क्वेश्चन म्हणजे लाईन टू लाईन ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक वाचलं, इंटेक्स क्वेश्चन केले. आणि फिजिकलसाठी तुम्ही प्रिव्हियस इयर सॉल्व्ह करून टाका आणि क्लास नोट वाचून टाका. ऑल दी बेस्ट सगळ्या मित्रांना माझ्याकडून. थँक्यू प्रथमेश. थँक्यू सो मच. एक गोष्ट मला सांगायची सर, की मुलांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी, की तुम्ही जसं आज माझं लेक्चर ऐकताय तसं मीही मागचे 2 वर्ष जे मी फर्स्ट रिपीट केलं आणि यावर्षी सेकंड रिपीट केलं आणि मी जेव्हा फ्रेशर होतो तेव्हा मीही तुमच्यासारखं तुम्ही जसं आज ऐकताय तसंच ज्यांना चांगले मार्क्स आले त्यांचं लेक्चर मी ऐकलेलं आहे. बरेच ठिकाणी मी गेलेलो आहे जिथे टॉपर्स लोक बोलायचे, मी ऐकायचो. आज तुम्ही मला ऐकताय, पण मीही त्या जागेवर होतो ज्या जागेवर तुम्ही आज आहात. तर तुम्ही माझ्या जागेवर येऊ शकता आणि माझ्यापेक्षा पुढे जाऊ शकता. तर हा विश्वास मनामध्ये बाळगा, कारण मी तुमच्या पोझिशनवर होतो एका काळात. तर एवढं बोलून मी माझे गायडन्स संपवतो. थँक्यू सर, मला इथे बोलायची संधी दिली. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. माझे सर्व मित्रांना थँक्यू. सुयोग, आदित्य, नचिकेत, समृद्धी, महेश, सर्वांना थँक्यू. ओके, नक्कीच. कॉंग्रॅच्युलेशन्स buddy, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. थँक्यू. महेश आणि तेजस पण आलेत. मी तेजसला बोलवतो अगोदर आणि महेश नरोडेला आपण एकदम शेवटी बोलूया. त्याच्यासाठी एक खास आयोजन आहे. बोलून द्या. मला वाटलं प्रथमेश हसतो की नाही, मध्ये थोडासा असा हसला तो,
आम्हाला कळालं हो बाबा याला हसायला येतं म्हणून. तेजस अरे, क्या बात. चव्हाण. Very हा nice. सर, तेजस आलो मी आलो अनम्यूट करते. ओके. हो सर, आलो आलो. हा Who's there? हॅलो सर. हा बोल. Hello. Hey, Aman sir. Tejas. हा हाय हाय सर, हाऊ आर यू? I'm good. How are you, Tejas? Am I audible? यस Yeah, यस बेटा. perfectly, crystal clear. ओके Hello. बोलो. Okay, हो, okay, आहे, okay. आहे, येतो आहे. So I'll be little friendly sir, कारण की कसं आहे, Stage is yours. आम्ही Go ahead. सरांना बघितलं तर आम्हाला आमचे आम्ही सरांना बघितलं तर आम्हाला आमचे मित्रच दिसतात. जबरदस्त. ऍटलिस्ट अराउंड 5 months तरी झालेत सर. आम्ही असं एकमेकांना फेस टू फेस कधीच बघितलेलं नाही. मग तो प्रथमेश असो, आमचे सर असतात, किंवा नरोडे असो, आपला सुयोग आहे, आदित्य आहे. आम्ही म्हणजे वी वर लाईक जस्ट एक कठपुतली हो गए थे सर हम, कि जस्ट पढ़ना है पर अभी नहीं, अभी इट्स ऑल गुड. ओके सर. आवाज आणि थोडंसं हा करतोय. मेन म्हणजे सर, मी पहिले ॲलनचा स्टुडंट होतो सर. ओके आणि वेन लिटिल बिट टेन्स्ड अबाउट माय बायो, कारण की मला ऑलमोस्ट इन एव्हरी सब्जेक्ट आय गॉट ॲव्हरेज मार्क्स, बट इन बायो आय वॉज लेस दॅन ॲव्हरेज. अराउंड I had 260 marks in bio that time. First, it was my first. It is my first trip in fresher. So what happened? कि मला बायो मध्ये इतके कमी भेटले. I was literally shocked. कि अभी मेरा क्या हो गया यार. आणि त्याच्यानंतर मग आय डिसाइडेड टू गो इन आकाश इन औरंगाबाद. सो भाई मैंने बैग पैक कर ली है. वो था में था, क्या कर सकते हो. गया, बैठा आकाश में, एंड आई वाज सीइंग देयर, आई वाज लिटरली शॉक्ड कि वहां पर मतलब देयर वाज नो काइंड ऑफ सीरियसनेस. आगे सर पढ़ा रहे, पीछे बंदे कुछ भी कर रहे जा रहे. वहां पे कोई नहीं थी सर, यार अपनापन सा लग रहा है, नहीं. फिर व्हेन इट इज ट्रू दैट व्हेन योर डैड बिकम्स योर फ्रेंड, इट इज द मोस्ट ब्यूटीफुल थिंग विच हैपेंस टू यू. सो वही Wow. मैंने पापा को कॉल लगाया, पापा को बोला पप्पा असं असं आहे म्हणलं. तर करू काय म्हणलं सर पप्पा. पप्पा म्हटले ठीक आहे, सोडून दे, आपण दुसरीकडे बघू म्हणलं. मग फ्रॉम वन ऑफ म्युच्युअल रिलेटिव्ह कॉन्टॅक्ट ऑफ शिंदे सर. सो फर्स्ट टाइम मी गेलो. आता पण आठवतं, इट वॉज अ DNRP लेक्चर, अँड बाय सिटिंग देअर अँड अंडरस्टँडिंग इच अँड एव्हरीथिंग अबाउट NCERT, आय वॉज लिटरली वाव. म्हणजे मला इतकं चांगलं वाटलं की सरांनी इतकं व्यवस्थित घेतलेलं आहे, आणि मला पोटाची फिलिंग इथं आली सर. त्यामुळे मी इथं थांबलो आणि सरांवर आमच्यावर विश्वास. इट वॉज रिअली अमेझिंग तेजस टू बी मला विथ यू आवाज सर. येतोय. शिंदे सर. तेजस मला आवाज हो येतोय. सर, येतोय येतोय. मी एक रिक्वेस्ट करेल की ना, हो येतोय सर, येतोय. हा तुझा आवाज ब्रेक होतोय, तर प्लीज तू एवढं भारी बोलत आहेस तर जरा रेंज जिथं असेल ना, मे बी थोडस बाहेर, जर तुला खिडकीच्या तिथं किंवा दरवाजा. ओके ओके ओके. ओके ओके. ओके. नाही काय नाही. सो झालं असं की फर्स्ट रिपीट होतं, नर्वसनेस होती, सगळ्यांचं सपोर्ट. ऍक्च्युली मोस्ट ऑफ वेळेस पॅरेंट्सचा सपोर्ट असतो ऑफकोर्स, बट देर वॉज सम पॉझिटिव्ह पॉईंट्स अँड सम निगेटिव्ह पॉईंट्स. बट जेव्हा मी शिंदे सरांकडे गेलो, आय वॉज वाव, की सर आपल्या पोटासारखी फिलिंग कोणीतरी आपल्याला इथे देत आहे. अँड आय वॉज लिटरली रिलॅक्स्ड एट दॅट टाइम की हाँ मेरा अभी कुछ ना कुछ बारे में हो सकता है भाई. नहीं मैं 323-25 ले सकता हूँ, तो कम से कम 300 पे तो जाऊंगा, और वो मेरे लिए बहुत है. एंड then after day by day we started joining the lectures. Each and every lecture was interesting. It was rather interesting. It was made interesting by us. It was literally awesome to be with you. And as the days passed, I think it was a era of Diwali. हाँ, दिवाली थी सर उस टाइम. और सर हमारे सामने प्रपोजल रखा कि चलो यार, कोई दिवाली तो हर साल आती है, पर इस बार हम क्या करेंगे, हम दिवाली में पढ़ लेंगे, नीट आने के बाद फटाके हम भी फोड़ेंगे, पता तो चले कि कैसा लगता है दिवाली में पढ़ के. तो वी वर लाइक वाओ,
दिवाळी में मतलब घर पे जाने को नहीं मिलेगा, क्या करे. आता मी पण होतो आणि शर्मा पण होता वाटतं. शर्मा होताच ना. तर आम्ही म्हणजे वी वर इन कन्फ्युजन की करायचं काय भावा, जायचं की नाही जायचं. म्हणलं ऑफकोर्स पप्पाला परत कॉल. पप्पा म्हटलं पप्पा असं असं आहे, काय करू. तर पप्पा म्हटले की ठीक आहे बाळा, आपण थांबूया. तर काय नाही, आम्ही दिवाळीमध्ये थांबलो. त्या दिवाळीचे 10 दिवस दिवाळीचे ऑफकोर्स 6 दिवस होते. ऑफकोर्स 6 दिवस आम्ही लेक्चर्स घेतले आणि त्या सुट्ट्यांच्या 6 दिवसामध्ये आम्हाला इतकं रिअलाइज झालं की नाही यार, कोणी असो, कोणी नसलं जरी आमच्यासोबत शिंदे सर आहेत म्हणून. कारण की शिंदे सरांचा जो एक मनातला जुनून होता, त्याला म्हणतात ना यार की नाही यार इस बार इनको लाना है, मतलब लाना है, कुछ भी हो जाए फिर वो वैसा वाला. वो रात की नींद भी अगर चली गई ना, उड़ गई ना, चलेगा. तो तसं होतं आणि त्यामुळे मग आम्हाला पण कॉन्फिडन्स आला की नाही यार, कोणी आमच्यासोबत नसलं ना तरी चालतं, पण शिंदे सर आहे, मग ते काहीही हो. तर मग फर्दर असेच दिवस होत गेले आणि सरांची डीएनआरपी. आय मस्ट से, तुम्ही लेक्चर्स एकदा केले ना केले, तुम्ही डीएनआरपी करा. बिगेस्ट रिग्रेट ऑफ माय लाईफ जर कोणता असेल तो आहे, मी बायोमध्ये कधीच एनसीईआरटी वाचलेली नव्हती जेव्हा मी फ्रेशर होतो. ऑफकोर्स सरांनाही माहितीये. Yes. आणि माझं 2 मार्कांनी गेलेलं होतं अराउंड. 2 मार्कांनी माझी सेमी गव्हर्नमेंट मध्ये लागला नाही माझा नंबर. तर आय वुड ओनली सजेस्ट की यू शुड रीड एनसीईआरटी. एनसीईआरटी असं पण नाही की तुम्ही फक्त वाचतच चालले आहात आणि तुम्हाला काही डोक्यामध्ये घुसत नाही ना. सरांनी जसे मेथड सांगितलेले तसं आहे. आणि जसं जसं आम्ही तसं फॉलो करत गेलो सरांना, जसं फॉलो करत गेलो तसं तसं आम्हाला रिअलाइज व्हायला लागलं की यार कोणत्या ना कोणत्या पॉइंटवर सरांमध्ये आणि आमच्यामध्ये एक सिमिलॅरिटी येते की जे सर बोलणार आहेत आणि आम्ही ते त्यांच्या पहिले प्रेडिक्ट करून घ्यायचो. फॉर एक्झाम्पल कुठला क्वेश्चन असो, कुठलाही क्वेश्चन असो, सरांनी जो विचारायच्या पहिलेच आम्हाला वाटायचं की नाही सर हा क्वेश्चन विचारणार म्हणजे विचारणार. अँड देन वी सॉ द मिरॅकल. आय मीन जेव्हा लॉकडाऊनचे 5 महिने होते, आम्ही हळूहळू परत रिडिंग स्टार्ट केली. आमचे लेक्चर्स व्हायला लागले, वापस रिडिंग स्टार्ट केल्यानंतर आम्ही पेपर्स झालो. एनसीईआरटी मध्ये आम्ही ज्या पॉइंटला एकदम हायलाइट करून ठेवलेलं, ऑलमोस्ट तेच पॉइंट सरांनी विचारलेले एक्झाम मध्ये. वी वर लाईक शॉक, वाव ये हमारे साथ क्या हो रहा है. तब मैंने सरांना ऑफकोर्स कॉल लावलेला, विचारलं सर असं असं आहे. म्हणलं व्हेरी गुड बेटा, व्यवस्थित चालू आहे तुझं, काही प्रॉब्लेम नाही. आणि सर्वात मेन म्हणजे सरांची डीएनआरपी सेशन, इट वर अमेझिंग. इट वॉज लाईक what we can say, icing on a sugar, icing on a cake, sorry. की काय म्हणू, ऍक्च्युली आय एम व्हेरी डेस्परेट टू टॉक मच, बट मी शॉर्ट मध्ये संपवत होता. येस येस. मेन आता म्हटलं बायोचं की ऑफकोर्स शिंदे सर तुमच्या सोबत आहेत, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरजच नाहीये की तुम्ही बायोमध्ये कधी कमी पडशाल की नाही. बस शिंदे सर जे सांगतायत ते करा आणि खुश राहा. अँड फिजिक्स, तेजस, फिजिक्स बद्दल आय थिंक तेजसचा व्हिडिओ हे झालाय. कनेक्शन एरर है, बट कोई नहीं, जब कनेक्शन लगना था तब कनेक्शन लग गया तेजस का सही से. हाँ, आणि And मस्त here बोलला. he is now. That's excellent. That's excellent. Tejas was talking about wavelength matching, the frequency that he matched with Dr. Bhaskar. वो जो matching है, वो बहुत ही important है. That's how he could, predict already कि Dr. Bhaskar क्या पूछने वाले. So phenomenal. हाँ सर, हाँ. और ये सिर्फ मेरे साथ ही नहीं था सर. तेजस आलेला आहे. बोल बेटा. हेलो. Tejas is back. हा बोल ना. नेटवर्क इश्यू है यार. नाही आवाज येतोय तेजस तुझा. और बोल ये बेटा. सिर्फ मेरे साथ नहीं था सर. येतोय का सर? येतोय येतोय बाळा, आवाज. थोडं Hello? तुटून येतोय मध्ये. बोल बोल बोल. हो. But please नाही tell. सर, हे जसं डॉक्टर अमोल सरांनी सांगितलं की फ्रिक्वेन्सी फक्त मॅच न झाली असं नाही. कुठं ना कुठं प्रत्येक मुलाला असं व्हायचं. तर मग ते कोणी असो, ज्याला 300 नाही भेटले, ज्याला 290 जरी भेटले असेल, इट्स ओके. प्रत्येकाला वाटायचं की नाही यार, कुठं ना कुठं आम्ही कुठं ना कुठं आमची फ्रिक्वेन्सी मॅच होते आणि आम्ही करू शकतो यार. आणि तिथं आमचा कॉन्फिडन्स वाढायला लागला सर. इट वॉज अमेझिंग सर टू बी विथ यू. आता त्याच्यानंतर बायोमध्ये जर म्हटलं तर सर आहेच आपल्यासोबत. बायोमध्ये म्हटलं तर सर आहेच. सरांचं ऑफकोर्स तरी पण कॉन्ट्रीब्युशन सर्वात
बेस्ट राहिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सर्वात बेस्ट गोष्टी सांगितलेल्या म्हटले. आता राहिला विषय बाहेरचा काय करायचं, म्हणजे एनसीआयटी ठीक आहे यार, एनसीआयटी करून घेतली. आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला नीट काढायची सर्वात पहिले. आताच डॉक्टर नाही बनायचं की आपण उचलली कोणती फिजिओलॉजीची बुक वाचायला बसलोय ना. आपल्याला सर्वात पहिले काढायचंय, आपलं मेन टार्गेट आपल्याला नीट काढायची. आणि नीट काढायचे म्हटलं तर फक्त जेवढं सर म्हणतील तेवढं करा आणि मोकळे व्हा. यावेळी सगळ्यांनी बघितलं एक क्वेश्चन मला तरी वाटतं की बाहेरून आलेला नाही, किंवा जेवढं सरांनी सांगितलं त्याच्या बाहेर तर आलेला नाही. आणि जर स्टडी रुटीन म्हणायला गेले तर तुम्ही तुमच्या क्लासेसच्या मॅक्सिमम तुम्हाला 5 आवर्स द्या. 5 आवर्स क्लासेसच्या व्यतिरिक्त तुम्ही करून घ्या अभ्यास, खूप झालं. आणि असं नाही की आज तुम्हाला क्लासेसमध्ये क्लासेस शिकवलंय आणि तुम्ही घेऊन बसलेले आहेत घरी. नाही, आज जे तुम्हाला शिकवलं तेच घरी जाऊन परत रिव्हिजन करा. हे सगळ्यांचा एक मेन मोटिव्ह होता आम्हाला सांगायचं. आणि ऍज कमिंग ऍड आफ्टर दिस आय वुड लाईक टू कम ऑन केमिस्ट्री. ऑफकोर्स केमिस्ट्रीसाठी फिजिकल आहे. फिजिकल मध्ये मॅक्झिमम कॅल्क्युलेशन एरर होतात जर झाले तर. आपल्याला मस्ट ऑफकोर्स फॉर्म्युले फिजिकल, जसं आपल्या शर्मानी सांगितलं, फिजिक्स आणि फिजिकल साठी ऑलमोस्ट सेम चालत राहतात. फॉर्म्युले मस्त, त्यानंतर प्रॅक्टिस. प्रॅक्टिस सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्ही एका पॉइंटला चुकले तुमचं पूर्ण कॅल्क्युलेशन झालं आहेच. फिजिकल साठी दोन गोष्टी, प्रॅक्टिस ऍज वेल एज फॉर्म्युले. त्यानंतर इनऑर्गॅनिक. आवाज येतोय बेटा? हो येतोय सर, येतोय. तुझा आवाज ब्रेक होतोय, प्रॉपर एक्झॅक्टली आवाज येत नाही, काहीतरी थोडासा नेटवर्क इश्यू आहे. मी हो सर. कनेक्ट होतो फिजिक्स आणि केमिस्ट्री साठी तेजस. ओके ओके सर, हा, ओके. मी महेशला घेतो आणि तू परत एकदा, आवाज प्रॉपर येत नाही किंवा एका ठिकाणी ओके 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 सर. परत बोलवणार आहे. मला हे हो सांगायचं चालेल. की तुला प्रश्न विचारायचा की तुझ्या मिस्टेक्स काय आहेत की ह्या तू केल्या त्यामुळे रँक नाही आला आणि त्या कशा सुधारल्या. ह्या क्वेश्चन साठी सर, परत येईल तुझ्याकडं. एक सर्वात मोठी बिगेस्ट मिस्टेक म्हटल्या गेली ना, माझी एवढीच होती की मी बायोसाठी मी कधीच एनसीआयटी रीड नाही केलेली. जसं मी पहिले ऍज आय स्टेटेड अर्लियर, मी कधीच एनसीआयटी, सर तुम्हालाही माहिती माझी एनसीआयटी खूप वीक होती सर. मी जेव्हा तुमच्याकडे आलेलो माझे कन्सेप्ट ओके, कन्सेप्ट वेअर ऑल गुड, बट मेन म्हणजे एनसीआयटी. यार तुम्ही किती तुमचे कन्सेप्ट चांगले राहू द्या, बट जर एनसीआरटी तुमची चांगली नसेल तर तुम्ही करणार काय? जर तुमचं स्टेटमेंट आले तर वरून तसे तसे तर तुम्ही करणार काय? त्यासाठी एनसीआरटी सर्वात बेस्ट आहे. तुम्ही बाकी काही नाही केलं तरी चालेल, पण सर्वात पहिले एनसीआरटी करा. दॅट्स माय ओनली सजेशन टू यू ऑल गाईज आउट देअर. तेजस माझ्याकडे यायचा आणि तेजस बद्दल एक सांगाल मी की तो ज्यावेळेस एनसीआरटी घेऊन यायचा, मला त्यांनी खूप प्रामाणिकपणे सांगितलं होतं, जसं एखादा क्लायंट वकिलाला सांगतो की सर माझी ही सिच्युएशन आहे आणि मी काय करू, तसं मला तेजस सांगितलं सर मी जरी कोट्याला होता तेजस, आणि तो खूप एकदम ब्रिलियंट आणि मला सगळ्यात सिन्सिअर वाटणारा विद्यार्थी आहे तो तेजस. आणि तो येऊन मला लाईन विचारायचा कधी कधी की सर ह्याचा अर्थ काय, सर मी असा विचार होतो, तुम्हाला काय वाटतं, असं आम्ही एनसीआरटीची लाईन टू लाईन त्याला जिथे जिथे इश्यू आहेत ते डिस्कस केलेलं आहे. आणि तो एवढा स्मार्ट असून सुद्धा त्यांनी कधीच ते म्हणजे त्याला वाईट वाटलं नाही किंवा कमीपणा वाटला नाही की हे साधा पॉईंट विचारायला. आणि त्यावेळेस तो आन्सर करायचा ना, म्हणजे मला एक सवय आहे की वर्गामध्ये मी क्वेश्चन विचारतो आणि मुलं आन्सर करतात, तर तेजसचा आन्सर नेहमीच असं एकदम टू द बेसिक पॉईंट असायचा आणि तो एक्सप्लेन करायचा प्रयत्न करायचा. मला ते नेहमीच त्याचा सिन्सिअरपणा तो आहे तो आवडला आणि मला वाटलं की याच्यामध्ये आहे पोटेन्शियल आणि याला आपण खूप पुढच्या लेवलला घेऊन जाऊ शकतो. पण त्यांनी करणं गरजेचं आहे आणि त्यांनी ते केलं. दिवाळी तुमचा विश्वास होता म्हणून तर झालं सर एवढं, नाही तर होणार नव्हतं सर. आम्ही दिवाळीत थांबलो होतो, हे खूप महत्वाचं आहे. एवढंच सांगतो की ह्या मुलाचं काहीच एनसीआरटी नव्हतं आणि ह्यांनी एनसीआरटीच नंतर करत राहिला आणि याचा तेवढा मोठा स्कोर आला तेजसला. जवळपास 600 प्लस स्कोर आहे त्याचा, जवळपास 602 स्कोर आहे आणि बायोलॉजी मध्ये 325 स्कोर आहे त्याचा. तर खूप चांगलं आहे. एनसीआरटी फोकस करा, टीचरवर विश्वास ठेवा. तेजस म्हणत तसं. मी बोलतो महेश नरोडेला, ठीक आहे? मी महेश. हो सर. ओके महेश, अनम्यूट केलंय बेटा तुला. हॅलो, येतोय का सर? हा आवाज येतोय महेश. मी तुझा व्हिडिओ स्पॉटलाइट करतो. ओके, व्हिडिओ पण सुरू कर.
केला सर. एकच मिनिट. बोल महेश. सर आता यांनी सगळं सांगितलं. मला जे सांगायचं होतं ते सगळं सांगितलं. त्याच्यामुळे आता स्ट्रॅटर्जी सांग. तुझी स्ट्रॅटर्जी सांग बेटा तू. महेश, कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू सगळ्यांकडून आणि माझ्याकडून पण. थँक्यू तू सर. आम्हाला दिसत नाहीयेस बाळा समहाव. एकच मी तेच बघतोय. नाही मला पण तो येत नाहीये. एकच मिनिट. बाकीच्यांनी कुठे गेला महेश? एक मिनिट. अरे आला महेश, आला परत. व्हेरी नाईस. इथंच होतो सर, परत नाही आलो. ओके. एकच मिनिट. महेश तुझा व्हिडिओ बघ एकदा. चालू आहे सर. चालू आहे ना? हो सर. इकडे पॉज झाला आणि परत ब्लँक झाला. ओके. व्हिडिओ नाही दिसेल. बोलत राहा तू महेश, मी करतो सुरू. बोलत राहा बेटा. तुझ्या महेश परत सांगाल की बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्सची स्ट्रॅटर्जी सांग, पुन्हा आपण मिस्टेक्स वर येऊया. सर बायोलॉजी मध्ये विचारल तुला की क्लास नोट्स जे आपण लिहितो त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे, हे पण एक थोडंसं मेन्शन कर. तुला काय वाटलं त्याबद्दल? सर बायोलॉजी मध्ये फक्त एनसीईआरटी करा, बाकी काही नाही केलं तरी चालेल. 340 गॅरंटी देतो. म्हणजे मला पण आलेले, मी फक्त एनसीईआरटी केलेले 4 महिन्यापासून. त्याच्या आधी वाचत होतो समजा बाहेरचं थोडंफार, पण सरांनी सांगितलं की बायोलॉजी मध्ये 350 किंवा 340 जर घ्यायचे असले तर एनसीईआरटी मस्ट आहे. त्याच्यामुळे मी फक्त एनसीईआरटीच केलं आणि स्कोर आला. आणि केमिस्ट्रीला, फिजिकलला आपल्या सरांनी ज्या नोट्स दिल्या, म्हणजे कोणत्या क्लासच्या असो, त्या नोट्स फॉलो करायच्या आणि फॉर्म्युला लिहून काढून त्याची रिव्हिजन करायची. आणि इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक एनसीईआरटीच्या बाहेरचं काहीच येत नाही. फक्त एक पॉइंट सांगतो की जीओसी असतं ना ऑर्गॅनिक मध्ये, जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, सरांनी जे शिकवलं तेच फक्त थोडं एक्स्ट्राचं करायचं, कारण त्याच्यातून यायचे चान्स राहतात. आणि फिजिक्स साठी फक्त एकच बुक रेफर करायचं, समजा कोणतं पण करा. DC पांडे चांगलं आहे. मी CP सिंग रेफर करायचो फक्त थिअरीसाठी. मी क्वेश्चन जास्त सॉल्व्ह नाही करायचो, फक्त पेपर्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनवरच जास्त फोकस करायचो. बस सर. ठीक आहे महेश, थँक्यू सो मच. एक्सलेंट. आपल्या सोबत आणखी एक खूप महत्वाचा विद्यार्थी आहे सुयोग. मी सुयोगला अनम्यूट कराल. परत मी आदित्यकडे जातो. महेश मी येतो तुझ्याकडे. सुयोग बेटा. हा सुयोग, येतोय तुझा आवाज तुला? हा हॅलो. हा बोल. आवाज येतोय का? हा येतोय. हा तुझा व्हिडिओ सुरू कर बेटा. थँक्यू सर. ओके सर केलाय व्हिडिओ चालू? केलाय का? बरं ठीक आहे. हो सर. अरे दिसला सुयोग, दिसला. व्हेरी नाईस. बोल बेटा सुयोग, येतोय आवाज? फर्स्टली थँक्यू सुयोग, कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. हा थँक्यू सर. फर्स्ट थिंग सांगायचं झालं तर बायोमध्ये सरांच्या बेस्टला तरी कोणी सापडलं नाही. म्हणजे सरांनी जे एनसीईआरटीचं एक्स्ट्रॅक्ट काढलेलं आहे तर ते सगळ्यात बेस्ट आहे. सरांनी एनसीईआरटी एक्स्ट्रॅक्ट करून टाकली, पूर्ण निमोनिक्स मध्ये त्याला पूर्ण राऊंड अप केली, तर ते नेहमी हेल्पफुल राहिलं. प्रत्येक वेळेस त्याचे निमोनिक्स खूप हेल्पफुल राहिलं सर. अजून मेन म्हणजे भास्कर शिंदे सरांनी दिवाळीला 8 दिवस आम्ही क्लासमध्ये रिडिंग घेतली होती. ती खूप हेल्पफुल राहिली. म्हणजे असा एक कॉन्फिडन्स बूस्टअप आला त्यानंतर की आपण सगळं जेव्हा जग झोपतं तेव्हा तुम्ही जे मेहनत करतात ना, तर ती फिलिंग आली त्यावेळेस की आपण काहीतरी वेगळं करतोय. आणि सरांनी कधी पण लेट डाऊन नाही करू दिलं. म्हणजे जेव्हा आमचा स्कोर खूप खाली आला, जेव्हा आम्ही कधी कधी 400लाही पोहोचलो, तरी पण सर म्हणायचे की काय नाही बेटा, फक्त करत राहा, सगळं व्यवस्थित होतं. सगळे एक्सपिरियन्स नंतर होता. परत ते त्यावेळेस बरोबर आठवतं. आणि
की त्या मॅटर केल्या. बाकीचा अभ्यास तर काय नाही, बस तुम्ही नेहमी करत राहणार. मेन म्हणजे पर्पज असतो की तुम्ही एकसाठी करता, तो जास्त तुमच्यासाठी मोटिवेटिंग राहतो. बरं. की म्हणजे समोर तुम्ही डॉक्टर का बनताय, काय बढिया. करायचंय, ते सगळ्यात जास्त मोटिवेटिंग राहतं. बाकी काय नाही सर. सुयोग, मी तुला एक आता रिसेंट आपलं जे एक्झामच्या 2 दिवस अगोदर कॉल झाला होता, मी डॉक्टर अमोलला घेईल इथं. डॉक्टर अमोल, भैया हा सुयोग आणि आपला एक कॉल झाला होता. सुयोग तू बोलशील? हॅलो. हा हा, बोल बेटा. हॅलो सर, आवाज येत नाही. येतोय बाळा, तुझा आवाज येतोय? येतोय, बोल. हॅलो. हा बोल. आवाज जूम्स लाइक कि यार बहुत बात कर लिया तुम लोगों ने, अभी मैं थोड़ा आराम करता हूँ, है ना? ओके, चालतंय. असं मी अमोलला सांगेल थोडंसं ब्रीफ करायला ती स्टोरी अमोल. Yeah. So I remember, guys, am I audible to you? Just let me know. Yes. Because this is a very important point, and many of us, in fact, at least 10 to 15% of us, 12 to 15% of us do experience this problem, and it is very normal. ये बहुत ही prevalent है, usual है हम लोगों में in entire population. Before the exam, Suyog was feeling anxious, right? So ये exam anxiety भी हो सकती थी, ये कोई और generalized anxiety भी हो सकती थी. He was feeling very anxious. So Suyog, the best part that he did was he gave us a call, right? Suyog ने सबसे सही काम जो किया, he gave us a call. What we did was very simply, Dr. Bhaskar, from all his expertise, he told him whatever needs to be done, सब कुछ बताया उनको. And since I am an expert in that, I've been dealing with such things all throughout my career since last 5-6 years. So I spoke to Suyog. Just कुछ ही चीजें कैसा होता है ना कि हमारे सॉफ्टवेयर में कभी-कभी एरर्स आ जाते हैं. तो हम लोगों ने बात की, मुझको लगा सुयोग क्या हम ये चीज करेक्ट कर सकते हैं. सुयोग said yes sir, definitely we can correct this, and he went on and he corrected that. और उसका एंजाइटी का जो प्रॉब्लम है, उसने उस चीज सुयोग को बाद में बिल्कुल तकलीफ नहीं दिया. And Suyog could happily go and finish his exam over there. The point is, ये हम लोगों में से सभी को हो सकता है, और 10 से 15, 12 से 15% लोगों को बहुत ज्यादा हो सकता है. तो बच्चा लोग, कभी भी होता है कि एंशियस लग रहा है, पैल्पिटेशंस हो रहे हैं, स्वेटिंग हो रहा है, डर सा लग रहा है, हमेशा बताएं. ये सारे प्रॉब्लम्स जो हम लोग इनसे अभी डील कर लेते हैं, लेकिन ये आखिर तक एग्जाम के दिन तक भी अगर रहता है, we are there with you. We are there with you. And don't worry. Beyond that as well, we are going to be there with you. ऐसा नहीं है कि अभी प्रथमेश, सुयोग, महेश, आदित्य, समृद्धि ये लोग चले जाएंगे तो हमारे लिए कोई लेना देना नहीं है. ऐसा नहीं है. We have a partnership forever. है ना? ये टीम हमेशा बरकरार रहेगी, बड़ी होते जाएगी बस. The point is, please keep the communication strong. जब भी लगता है ऐसा कुछ बताएं. Suyog was, you know, he took an absolutely brilliant step of contacting anybody it could be. तो उन्होंने डॉक्टर्स को कांटेक्ट किया, which happened to be us, और हमने उनको हेल्प की. That's it. और if Suyog would have been there, वो पर्सनली बता सकते थे उनके खुद के एक्सपीरियंस से कि वो चेंज अंदर से उनको कैसा फील हुआ. You know, so that would be kind of helpful to you. देखते हैं अगर Suyog आ गए तो वो बता देंगे. But the point being, keep communication strong. जब भी तकलीफ होती है बच्चा लोग सीधा आके बताने का. All right? बरोबर आहे. बिंदास. तेच केलं त्याने, सही कॉल केला. आता एक सचिनची ऍड चालू आहे डॉक्टर अमोल. फर्स्ट गेमची रमेश आचरेकर सला त्याला कानाखाली मारतात तो आणि मग नंतर पुन्हा तो त्याचा मित्र म्हणतो की माझ्या दुसऱ्या ह्याच्याकडे जाऊया. करेक्ट. सरांकडे जाऊन म्हणतो की सर नाही, मुझे खेळना है, देखना नहीं है. आणि पुन्हा मग ते आहे की तुम्ही चॉईसेस काय करताय. त्या दिवशी जर सुयोगनं कॉल केला नसता, सुयोगला मला वाटतंय 590 जवळपास मार्क आहेत, 588 मार्क्स आहेत, आणि तो डेफिनेट खूप चांगला डॉक्टर बनणार आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. भले त्याला भीती वाटली त्या दिवशी, पण तो खूपच खतरनाक आहे, म्हणजे सिन्सिअर आहे. मला खूप विश्वास आहे त्याच्यावर. तर त्यांनी सही डिसिजन घेतला त्या दिवशी, जे कॉल केला त्यांनी, ते चॉईस तुम्ही काय करताना हे खूप महत्वाचं. तुम्ही काय चॉईस करताय. आम्ही जवळपास एक अर्धा तास बोललो मी सुयोगला त्याच्यावर. मी डॉक्टर अमोलला मुंबईवरनं कॉन्फरन्सवर घेतला आणि तो त्यानंतर तो एकदम फ्री झाला आणि त्यांनी चांगली एक्झाम दिली. तर
धन्यवाद सुयोग त्या दिवशी कॉल केल्याबद्दल. दोन परत बोलणार आहेत, Yes. आदित्य आणि Thank you. समृद्धीला काही बोलायचंय. मी समृद्धीला अनम्यूट करतोय आणि आपण मग कन्क्लूड करूया हा सेशन जो आहे. समृद्धी, मी बेटा अनम्यूट केलंय तुला आणि हॅलो सर. हा चालेल, व्हिडिओ पण सुरू करता येऊ शकतो तुला. ओके सर. हा बोल. सर मी 2-3 पॉइंट्स मेन्शन करणार आहे की माझी मागच्या वेळेस एक खूप मोठी चूक झाली की जशी जशी एक्झाम, म्हणजे खूप मुलांचं काय होतं, जशी जशी वर्षभर खूप अभ्यास करतात, 2 वर्ष खूप अभ्यास करतात, पण जशी जशी एक्झाम जवळ यायला लागते त्यांना असं वाटतं की माझं काहीच झालं नाही, माझ्याकडून होणार नाही. मला आठवतं की मी लिटरली 1 वीक आधी रडतच होते की मम्मी माझ्याकडून नाही होणार, आणि तिथे ते कॉन्फिडन्स लॅक करतात आणि तोच त्यांचा स्कोर येतो, कारण त्यांचा कॉन्फिडन्स एकदम झिरो झालेला असतो. म्हणून हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा की नाही मी हे करू शकते, मला हे माझ्याकडून हे होऊ शकतं. हे खूप इम्पॉर्टंट आहे, स्वतःवर कॉन्फिडन्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे स्वतःवर ठेवा कॉन्फिडन्स. आणि मेन म्हणजे पेपरचं एक मेन्शन करणार आहे, पेपर द्या. जितके पण तुमच्या क्लासमध्ये पेपर होत आहेत सगळे पेपर द्या. खूप मुलं काय करतात की माझा अभ्यास नाही झालाय, अभ्यास तर कधीच होत नसतो, स्पेशली फॉर केमिस्ट्री अँड फिजिक्स, की माझा अभ्यास नाही झालाय मी काय पेपर देणार नाही, असे खूप सारे मुलं ऍब्सेंट राहतात. नसेल झाला तरी पण पेपर द्या, की तुम्हाला तुमची लेवल कळते की तुमचा अभ्यास कुठपर्यंत आलाय आणि काय राहिलंय. तर प्लीज तुम्ही सगळे जितके पण पेपर्स होतील क्लासमध्ये सगळे अटेंड करा, कोणतेच मिस करू नका. आणि एंडिंगला टीचर्स सोबत कॉन्टॅक्ट ठेवा. मी एंडिंग पर्यंत सरांशी बोलत होती की सर माझं हे चालू आहे, माझं ते चालू आहे, कारण त्यांचं गायडन्स खूप इम्पॉर्टंट राहतं. इव्हन तुमच्या काही मित्रांसोबत कॉन्टॅक्ट ठेवा, कारण ते खूप महत्वाचं राहतं. एक मोराल बूस्ट जो मिळतो टीचर्स कडून किंवा तुमच्या मित्रांकडून तो खूप इम्पॉर्टंट असतो. तर प्लीज तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवा, कॉन्टॅक्ट लूज करू नका एंडिंगच्या मंथ मध्ये प्लीज. बस एवढंच. थँक्यू. थँक्यू, खूप बढिया बोलली समृद्धी. शेवटपर्यंत कॉन्फिडन्स ठेवा. प्रत्येकाला वाटतं की मी करू शकणार नाही, पण ते महत्वाचं आहे, स्वतःवर विश्वास ठेवणं आणि एक्झाम देत राहा, ते महत्वाचं आहे. शेवटपर्यंत टीचरच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. तेजस सर, तेजसचे पॅरेंट आलेत, मी एकदा त्यांना अनम्यूट करतो. तेजस चव्हाण. हाय सर. ऍक्च्युली माझी मम्मी जी होती ती आता जस्ट क्लिनिक वरून आली आहे. शी इज अ डॉग, सो शी वॉन्ट टू टॉक टू यू. जस्ट अ तुझा सेकंड. व्हिडिओ सुरू करू शकतोस तू तेजस? चालू आहे व्हिडिओ चालू आहे सर. दिसतोय बघा. हो, दिसतोय ना? हा मग ओके. हा हॅलो. हा बोला मॅडम, बोला. हॅलो Good डॉक्टर evening, चव्हाण, sir. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग, अभिनंदन मॅडम. टू यू. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन थँक्यू तुम्हाला सर, सगळ्यांना. थँक्यू. तुमचं पण अभिनंदन सर. थँक्यू सो मच. सर तुमच्यामुळे आम्हाला हा क्षण म्हणजे आनंदाचा क्षण आम्हाला तुमच्यामुळे बघायला मिळाला आणि त्याचा आत्मविश्वास आणि मार्गदर्शन खूप मोलाचं ठरलं. थँक्यू सर, थँक्यू. ओके. नमस्कार. आणि सुयोग, तेजसचे जे पप्पा आहेत, हो आहेत ना. हा त्यांनी म्हणजे मला नेहमी असे पॅरेंट्स आवडतात की ते नेहमीच दर 15 दिवसाला, महिन्याला आम्ही यायचो, एक पॅरेंट मीटिंग व्हायची त्यांची, माझी. तेजस पण सोबत असायचा. इव्हन आम्ही कधी ते उस्मानपुरात दिसले जे त्या रोडवर, तर तिथं पण आम्ही बोलत बसलेलो की नाही, ऍक्च्युली माय डॅड वॉज विथ मी देअर ऍक्च्युली फ्रॉम पास्ट 2 years. म्हणजे जेव्हा मी +2 मध्ये होतो, 12th मध्ये, तर 12th मध्ये पहिले 6 महिने आय वॉज गुड इनफ टू स्टडी, बट त्याच्यानंतर मला थोडं लो वाटायला लागलं. मग त्यानंतर इन्स्पाइट ऑफ हॅव्हिंग हिज हॉस्पिटल, ही जस्ट लेफ्ट इट, ही केम देअर अँड ही स्टेड विथ मी फॉर अराउंड 6 months टिल माय नीट वॉज डन. आणि त्याच्यानंतरही माझ्यासोबत औरंगाबादमध्येही राहिले ते. म्हणजे तिथं त्यांनी ऍक्च्युली ऑफकोर्स बजाजला जॉईन केलं, बट माय बिगेस्ट सपोर्ट वॉज माय डॅड. कारण की म्हणजे म्हणायला पप्पा आहेत, बट माझ्यासाठी बेस्ट फ्रेंड पेक्षा कमी नाही आहेत सर ते. हो. मला तुमचं रिलेशनशिप अशी एकही गोष्ट मी नेहमी सांगेल, जर पॅरेंट्स काय ऐकत असतील, तेजस मला थोडस बोलव, मी नेहमीच सांगेल की तेजसच्या पप्पांनी जे केलं ना ते एकदम बढिया आहे, ती माझ्या डोळ्याने बघितलंय.
आणि प्रथमेशच्या पण आई वडिलांनी जे काही सॅक्रिफाईस केले प्रथमेशसाठी, त्यामुळेच मुलं काय असतात माहितीये का, एक अशी वेळ येते, मी पॅरेंट्स जर ऐकत असतील सांगाल की आपले ड्रीम्स थोडेसे कमी करावे लागतात आणि मुलांचे ड्रीम्स कसे कम्प्लीट होतील याकडे थोडस लक्ष द्यावं लागतं. भले आपल्याला किती पण जॉब असेल, कारण की हे 2च वर्ष त्यांच्यासाठी महत्वाचे, आणि ह्या 2 वर्षात आपण जर प्रॉपर जर लक्ष दिलं, मी नेहमी ट्रायंगल सांगतो, स्टुडंट, टीचर आणि पॅरेंट्सचा, ह्यामध्ये जर प्रॉपर इंटरॅक्शन असलं तर नक्कीच स्टुडंट वर जातो. तर प्लीज ह्या दोन्ही पण पॅरेंट्स धन्यवाद. मला सगळेच लोक येऊन भेटतात, सुयोगचे पण वडील येऊन भेटायचे, ज्याचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतंच, पण ह्या गोष्टी बऱ्याच मॅटर करतात. थँक्यू सो मच. थँक्यू तेजस, आणि तुझ्या आई वडिलांना पण धन्यवाद आणि अभिनंदन. आदित्य शर्माला एक पॉईंट बोलायचं होतं, कन्क्लूड करूया. ओके, त्यांनी मला एकदा सांगितलं होतं, एक पॉईंट मेन्शन करायचा त्याला. आदित्य आहेस का बेटा? आदित्य शर्मा आहे, हा बोल बेटा, आणि आपण थांबूया मग. आदित्य सर, मला एक सांगायचे 2-3 पॉईंट सांगायचे. बोल बेटा. आपला जो प्रथमेश आहे आणि आमच्या सगळ्यात जो फरक आहे तो सांगायचा आहे आम्हाला. मेन फरक हाच आहे आमच्या सगळ्यामध्ये, की त्याला 685 का आले याच्या मागे माझं रिझन आहे. त्याचं रिझन नसेल पण माझ्याजवळ रिझन त्याचं, कारण त्याच्याजवळ पेशन्स आहे, त्याच्या बोलण्यावर पण दिसतं आणि माझ्या बोलण्यावर पण दिसतं. माझ्यात एक्साइटमेंट आहे, मी पेपर मध्ये पण खूप एक्साइट झालो आणि त्याने तेवढ्याच पेशन्सने तो पेपर पण दिला असं मी मला गॅरंटी देतो. तो म्हणजे एक वेगळाच आहे तो, त्याचा पेशन्स म्हणजे त्याने म्हणजे कमी जरी मार्क पडले तरी तो कधीच असं म्हणजे दाखवायचा नाही की ठीक आहे मला कमी मार्क पडले ना, ठीक आहे आपण नवं काहीतरी सुरू करूया. हे त्याचं मोठं हे पॉइंट आहे की तो करू शकला 65 पर्यंत. आणि दुसरं एक सांगायचं आहे की म्हणजे सर नेहमी सांगता आम्हाला, म्हणजे मी कॉल पण लावला तरी मला सांगता, एक टेक होम मेसेज देता की स्टॅबिलिटी इज द मेन, बी स्टेबल. 2च शब्द असतात, बी स्टेबल, बस. शब्द म्हणजे तुम्हाला जेवढं लक्षात ठेवेल तेवढं लक्षात ठेवा, बी स्टेबल राहा, बस. आणि माझे वडील पण आहे तर काहीतरी बोलायचे होते सर. नक्कीच नक्कीच. अभिनंदन सर. नमस्कार, अभिनंदन तुम्हाला. अभिनंदन. मी सांगू इच्छितो की सगळं आपली मेहनत जी घेतली आपण, आमच्या तर मातीच्या गुन्हे होते आणि तुम्ही बनवलं त्यांना, घडवला, त्यासाठी मी सगळ्यांचे अभिनंदन करतो. आणि दुसरी गोष्ट, मुंबईहून जे अमोल सर आहे त्यांनी 2दा गाईड केलं मुलांना, आणि ते मानसिकरित्या खचून गेलेले होते लॉकडाऊन मध्ये, तर त्यामधून ते पूर्ण बाहेर आले आणि परीक्षा देऊ शकले आणि त्यांचं गायडन्स मुलाचं ठरलं आणि त्यांची जी मानसिकता करू शकत नाही, तर बरंच काही करू शकले. आणि ही पूर्ण टीम मला वाटतं शिवसेनेने घडून आणलेली आहे. जसं फिल्ममध्ये शोल्यामध्ये नाही का 2 धरले अमिताभ आणि धर्मेंद्र, तसे तुम्ही तुमची टीम निवडली आणि त्यांना पुढे केलं आणि तुम्ही त्यांचं पाठबळ करलंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला मिळवलं. थँक्यू थँक्यू सो मच मिस्टर शर्मा. थँक्यू सो मच. आणि मुलांना मी नेहमी सांगतो की आपल्या आई वडिलांबद्दल आणि आपल्या टीचर बद्दल प्रामाणिक राहा, आणि तुमची प्रामाणिकता असेल तरच तुम्ही टिकू शकाल. तर हे प्रामाणिकपणे सांगत आले. ज्या वेळेला एमटीएने काही क्लासेस चालू केले आणि त्यांना 400, 450 मार्क पडले तर परत खचू लागले की आम्ही एमटीए द्वारा घेतलेले एक्झामिनेशन मध्ये असं आहे. पण त्यावेळेला शिंदेसरांनी फोन करून सांगितलं, बेटा काही काळजी करू नका, असे मार्क कसे येत राहील, तुम्ही चालू ठेवा काय. तर हे महत्वाचं ठरलं. थँक्यू व्हेरी मच. हा हॅलो सर, एक सेकंद. हा बोल. एक दाखवायचंय सर तुमच्यासाठी. हा दाखव ना. तुम्ही जे सांगितलं हा बोल ना. दाखवायचंय. हे तुम्ही म्हणजे इथं साईन केलेली तुम्ही इथं. अबे यार, क्या बात है. आठवलं भावा, आठवलं. हो
हो nice. व्हिडिओ दिसत नाही clear. साईन केलेली आहे ना, ते अचीव नाही होणार सर, पण ना एक आठवण राहील, ते नेहमी या भिंतीवर राहील सर. नक्की. म्हणजे मी ते आदित्य बेटा ठेवेलच. बहुत बढिया. आपण पीजी बाकी आहे, मी नेहमी बोलतो तुम्ही यूज करता हे मॅटर नाही करत, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कुठनं करता हे खूप मॅटर आहे. तिथं तुम्ही स्किल शिकत असता. येस सर. हा आणि आणि मी सर नक्कीच सांगेल आदित्य, तुम्ही पप्पांबद्दल की पप्पा आज 6 महिने झाले घरीच आहे, हा पण एक विचार आहे की म्हणजे अबे यार सेटी झालं हॅलो. हम्म. तो भावनिक आहे फार, आणि हा त्याचा म्हणजे याच्यामुळे भावनिकतेमुळे मागे राहतो. नाही नाही, त्याच्यासाठी माझ्याकडे एक मेंटली स्टेबल आदित्य आणि तो स्टेबल राहिला सर, त्यामुळे तो एवढा अचीव ते 20 वाला जो फॉर्म्युला आहे तो त्याने काही पूर्णपणे अडॉप्ट केलेला नाहीये. करल तो नक्कीच. आणि आपण होप करूया की तो पीजीला एम्स मध्ये जाईल. ज्यावेळेस तो पीजीला ऍडमिशन घेईल त्यावेळेस ते नक्कीच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स न्यू दिल्ली अन्सारी नगर तिथं तो जाईल. आणि आम्ही तुझ्या तिथपर्यंत सोबत आहोत बेटा आदित्य. तू बढिया आहेस. तू आता आणि एक सांगतो, मी पोरांना सांगू इच्छितो, जर तुम्हाला असं रडू येत असेल ना, सरळ सरांना कॉल करायचा आणि पूर्ण रडून यायचं इकडं, कारण ते मनात नाही ठेवायचं, ते अरे सेटी भाया पूर्ण काढून घ्यायचं इकडे. म्हणजे एकदा नीट होऊन जाईल ना तर डोकं क्लिअर होऊन जाईल. बरोबर आहे, बरोबर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही तेजस, सुयोग, समृद्धी, महेश सगळे कॉल करा जरा आदित्यला आता. Just try and stabilize him again. And if you want to go cry with him, आदित्य कोई नहीं होगा तुम लोग. सेंड नको ओके, मी सुयोग आहे, सुयोगला थोडंसं अनम्यूट करतो. सुयोग, कारण की सुयोगचं खूप महत्वाचं आहे हे सगळ्यांसाठी. अरे प्रथमेशचे आई बाबा पण आहेत. बर बर बर. माझा आवाज येत असेल तर अभिनंदन तुम्हाला. प्रथमेशचे आई बाबा मिस्टर मिसेस अधाव, कॉंग्रॅच्युलेशन सर. कॉंग्रॅच्युलेशन आणि धन्यवाद. सुयोग, मी तुला अनम्यूट करतो बेटा, तुला बोलायचं असेल तर. सुयोग, सुयोग, सुयोग सोबत कनेक्ट होत नाहीत आपण. बोल सुयोग, येतो कदाचित तुझा आवाज. तो कनेक्ट होत नाही ऍक्च्युली, अनम्यूट होत नाही. सुयोग, ओके. अमोल गावाकडे राहतोय, त्याची रेंज नाहीये, खेड्यात राहतोय. तर त्याच्या गावाकडे 8 दिवस झालं पाऊस आहे, मला त्याचा कॉल आलता. आणि आमच्याकडे लाईट पण नाही, त्यामुळे अमोल येऊ शकलेला नाहीये. त्याची एक वेगळी स्टोरी आहे. हे मुलं आपल्याला फिजिकली पण भेटा येतील ज्यावेळेस सगळ्या गोष्टी नॉर्मलाइज होतील. त्यांचे एक्सपिरियन्स आपण शेअर करूया. ह्यांनी खूप वेगळ्या गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत आणि हे त्यांची मेहनत आहे, त्यांच्या आईवडिलाची मेहनत आहे, त्यामुळे हे सगळं करू शकलेत. तेजस, ठीक आहे, बस. आणखी कोणाला काय बोलायचं असेल, कोणाच्या हॅलो हॅलो. हा सुयोग, बोल बेटा. सर आवाज येतो? हा हा हा. तर मी मला बोलायचं होतं. तर पहिले म्हणजे मागच्या नीट 2019 मध्ये मला 478 मार्क्स होते. तर म्हणजे मी क्लास म्हणजे विचार चालू होता. मी एक लोअर मिडल क्लास बॅकग्राऊंड मध्ये बिलॉंग करतो. म्हणजे इथं सगळ्यापैकी जास्त करून त्याच बॅकग्राऊंड मध्ये राहतात. तर जेव्हा कोणाला रिपीटची वेळ येते तर माणूस 2 गोष्टी विचार करतो की पुढे तुम्हाला काही ना काही करावं लागतं. मूव्ह ऑन होणं खूप मोठी गोष्ट असते. पण मी ठरवलं होतं की फाईट बॅक करायचं, परत एकदा ट्राय द्यायचा व्यवस्थितपणे, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या. आणि मी सरांकडे गेलो, सरांना सांगितलं की सर मला आधी छोटा क्लास होता, म्हणजे लोकल क्लास. मग मी सरांकडे गेलो की सरांना सगळं सांगितलं. सरांना म्हटलं सर माझे डाऊट्स वगैरे क्लिअर झाले, कन्सेप्ट क्लिअर झाले, तर मी बऱ्यापैकी फोडू शकतो. मग सरांसोबत प्रिपरेशन चालू केलं. नंतर सर एकदम भारी भारी निमोनिक सांगायला लागले. एकदम म्हणजे इंटरेस्टिंग व्हायला लागलं. बायो सरांच्या आधी मी बायो शिकलेलं नव्हतं एवढं, मला बायोचं जास्त येत नव्हतं. फिजिक्स केमिस्ट्री ठीकठाक होतं. मग बायो होत गेलं, हळूहळू एकदम क्लिअर होत गेलं. पण बायो तर शिकत गेलो, पण त्यासोबत सर जे एक्सपिरियन्स द्यायचे, म्हणजे एखाद्या त्यांच्या मेडिकल लाईफ मधल्या स्टोरीज असायच्या, तर त्या नेहमी मोटिवेट करायच्या की यस आपल्याला असंच काहीतरी करायचंय.
आणि जेव्हा सर त्यांच्या स्टोरीज सांगायचा ना, सर ज्या बॅकग्राऊंड मधून आले, तेव्हा ते डायरेक्ट कोरिलेट व्हायचं माझ्याशी, की आपणही याच बॅकग्राऊंड मधून आहे, सर एवढ्या हाय पोझिशनला आता आहे, आपणही या पोझिशनला जाऊ शकतो. ते नेहमी मोटिवेटिंग फॅक्टर राहायचा. आणि मोस्टली सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे दिवाळीचा होता. आणि जवळपास सिलेबस कव्हर केला होती. तेव्हा सगळे हा बोल आवाज येतोय. हा बोल. आवाज येतोय. हा हा येतोय. सर, दिवाळीमध्ये आम्ही 7 ते 8 वाजता भेटायचो आणि जवळपास संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही DNRP स्टेशन अटेंड केले. म्हणजे इट वॉज जस्ट फन, म्हणजे मजा करता असं वाटायचं की आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी करतोय. म्हणजे दिवाळी घरी एन्जॉय केल्यापेक्षा ते जास्त एन्जॉय केलं आम्ही, की सरांसोबत राहिलो दिवसभर त्या दिवाळीच्या 8 दिवसामध्ये. आणि मेन बाउन्स प्रॉब्लेम जो झाला, म्हणजे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे ना 2020 बॅचला, म्हणजे आमच्या बॅचला झाला तो लॉकडाऊन लागण्यापासून. म्हणजे मला दुसऱ्याबद्दल माहिती, पण मी स्वतः समजतो की लास्ट महिन्यामध्ये कोणतरी सोबत असणं हे खूप इम्पॉर्टंट राहतं. कारण तेव्हा तुम्ही पिकला असता, तुमचं प्रिपरेशन बऱ्यापैकी झालेलं असतं, पण मेंटल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण जर मेंटली तुम्ही स्ट्रॉंग नसणार तर जेवढं केलंय तेवढं वाया जाऊ शकतं, काहीच उपयोग राहत नाही त्याचा. सो म्हणजे मार्च पासून लॉकडाऊन लागलं आणि जवळपास सगळे कॉन्टॅक्ट तुटत गेले. पण मी, आदित्य, प्रथमेश आणि शुभम वगैरे सगळेजण, नचिकेत, हे सगळेजण आम्ही ग्रुप तयार करून आम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचो. म्हणजे 2-2 दिवसांनी काय बोलायचो, पण बोलायचो, रेग्युलरली बोलत राहायचो, एकमेकांना आमच्या स्ट्रॅटेजी शेअर करायचो. इव्हन दो महेश पण होता, त्याला स्ट्रॅटेजीज आम्ही बोलायचो फक्त, की म्हणजे स्ट्रॅटेजीज जरी सेम असल्या तरी पण फक्त बोलायचो की दुःख सेम झाले पाहिजे ना, म्हणजे दुःख काही राहतच नाही. सो तसं बोलायचो, एकमेकांचा स्ट्रेस रिव्हील करायचो, सगळं व्हायचं. मग नंतर सरांचे DNRP लेक्चर चालू झाले, त्यामध्ये बरंच रिलॅक्सिंग वाटलं. मग नंतर डॉक्टर अमोल सरांचा एक सेमिनार पहिला होता. मग तेव्हा म्हणजे मला थोडं हेजिटेट होत होतं की काय बोलावं म्हणून. पण मग नंतर मी सेकंड सेमिनार नंतर मी सरांना कॉल केला की सर, माझं काही खरं चालू नाहीये, मी 3 महिन्यापासून खूप डिप्रेस स्थितीमध्ये आहे, माझा काही अभ्यासही होत नाहीये. मग सरांनी मला माझी मला म्हणून पूर्ण इन्फॉर्मेशन काढून घेतली. ऍज अ फ्रेंड म्हणून हेल्प केली सरांनी. सगळं विचारलं, तुझं काय चालू आहे, तू काय करतोय. आणि भास्कर शिंदे सरांनी म्हणजे मी जेव्हा सरांकडे जायचो ना, तेव्हा सर एकच बोलायचे, बा काही प्रॉब्लेम असेल तर मला बा काही प्रॉब्लेम असेल. पण म्हणजे सरांनी कधीच इग्नोर केलं किंवा सरांनी कधी हेल्प नाही केलं असं कधीच झालं नाही. सरांनी मेंटल खूप हेल्प केली. आणि म्हणजे बस असं काही वाटतच नव्हतं. जेव्हा कोचिंग क्लासेस चालू होते तेव्हा तर म्हणजे ते आमचा विश्वास तयार झाला होता. उस्मानपुरा इज लाईक अ वर्ल्ड, फक्त संध्याकाळी बाहेर असं झालं होतं. अँड जस्ट म्हणजे लॉकडाऊनमुळे अमोल सरांनी खूप मदत केली. आणि मेन म्हणजे जवळपास जशी एक्झाम जवळ येते तसं स्ट्रेस लेवल अजून जास्त वाढत जाते. आणि माझा 7 दिवसाआधी पूर्ण कॉन्फिडन्स स्लो झाला होता. म्हणजे इव्हन मला डायरेक्ट असं वाटायचं की मला माझ्या हातातून गेली केस, आणि प्लस आता वाटतंय की फक्त BDS भेटून जाईल कुठं ना कुठं. मी सरांना एक्सप्रेसही केलं, सरांना सांगितलं, सर माझ्यासोबत डायरेक्ट कसं होतंय की मला डायरेक्ट वाटतंच मी मला BDS लागेल फक्त. मग सर बोलले काही नाही बा. अमोल सरही बोलले की जेव्हा तू एक्झाम हॉलमध्ये जाशील तेव्हा हे सगळं व्हॅनिश होईल. आणि एक्झॅक्टली तसं झालं. त्यांनी काय सांगितलं की जस्ट एन्जॉय द जर्नी सांगितलं. अँड म्हणजे नंतर मी ठरवलं की आता काही हो, आपण त्याला काही करू नाही शकत. सो जस्ट एन्जॉय करायचे. 3-4 दिवस बाकी आहेत, जेवढं आपल्याकडून होईल तेवढं करायचं. आपण भरपूर केलेलं आहे. आणि अमोल सरांनी एकदा सांगितलं होतं की अवर ब्रेन इज लाईक अ कॅम्प्युटर. जर आपण एखादी फाईल जर त्याच्यामध्ये स्टोअर केली तर ती आपल्याला लवकर सापडत नाही, पण जेव्हा तू सर्च बार मध्ये त्या फाईलचं नाव टाकतोस तेव्हा ती लगेच तुझ्या डोळ्यासमोर येते, पॉपअप होते. मीन्स तू एवढं ते वाचलंय ना, ते हिडन फोल्डर्स मध्ये. आणि जेव्हा तू एक्झाम मध्ये जाणार, तुझ्यासमोर ती फाईल येणार, तर तिला सर्च करणार, ती डायरेक्ट पॉपअप होणार तुझ्या डोळ्यासमोर आणि तुला सगळं आठवणार. आणि एक्झॅक्टली हे पेपर मध्ये झालं. मी पेपरला गेलो, पेपर उघडला आणि मला सगळं आठवायला लागलं. म्हणजे एक जस्ट रिलॅक्स झालो, सगळं झालं. हा, आणि भास्कर सर ते सांगायचे ऑलवेज. भास्कर सरांनी तेच केलं. जेव्हाही सरांकडे गेलो, सर मार्क्स कमी आले, खूप डिप्रेशन होते, सर एकच सांगायचे, बा काहीच नाही. आणि सर असं फक्त गो सांगू जो स्वतः शिकवतो त्याच्यावर श्रद्धा ठेवावी. सांगतो ते बरोबर आहे, बस समोर काही करू शकतो. आणि
आणि एक नवीनच लँग्वेज ऐकायला येते. असो. That's idiom basically. That's idiom. That's metallic language. तो एक आवाज थोडासा हे होत आहे, पण सुयोगनं जर्नी खूप आहे आणि त्याला बघणार आहे. आणि जे सक्सेस झाले त्यांच्यासोबत AIB आहे, मी आहे, डॉक्टर अमोल आहेत. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत आहोत मुलांनी, तुमच्या ऍडमिशन पर्यंत आणि तुमच्या कॉलेजेसच्या चॉईसेस पर्यंत आणि त्याच्यानंतर सुद्धा. आणि ज्यांचं एम्स हे टार्गेट आहे, बेटा तुम्ही PG ला तिथे जावं, PG एम्स मधून करा आणि बघा ते काय कॉलेज आहे. तर तुम्हाला कळत असेल, आता अमित शहा ज्यावेळेस त्यांना कोरोना झाला ते सुद्धा एम्स मध्ये ऍडमिट होते. इंदिरा गांधीचं पोस्टमॉर्टम एम्स मध्ये झालेलं आहे. गोपीनाथराव मुंडे यांचं पोस्टमॉर्टम एम्स मध्ये झाले. एम्स एकदम बढिया कॉलेज आहे, टॉप मोस्ट मेडिकल कॉलेज आहे इंडियामधलं आणि जगातलं पण. तर तुम्ही तिथं PG ला जा. आणि जे आता प्रिपरेशन करतात UG साठी, त्यांनी UG साठी एम टार्गेट ठेवा की एम्सला जायचं म्हणून. आणि मी परत एकदा सर्वांचं अभिनंदन आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या आभार व्यक्त करतो. आणि जे विद्यार्थी आता नीट देऊ इच्छितात 2021 ला आणि 22 ला, त्यांच्यासाठी पण मला वाटतं की हे सेशन खूपच महत्वाचं असेल. ज्यावेळेस हे सगळं उघडल, आपण हे एक मोठा सेलिब्रेशन करूया, एक मोठा कार्यक्रम घेऊया आणि हे लोक तुम्हाला फेस टू फेस बोलतील त्यावेळेस पण. आणि आणखीन ते तुम्हाला तुमच्या जर्नीमध्ये तुम्हाला हेल्प होईल. मी अमोलला सांगाल की हे सेशन एकदा कन्क्लूड करावं. डॉक्टर अमोल. Absolutely. आणखी कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकताय, पण वेळ झालेला आहे. सर. हा बोला. हॅलो. हा बोल. Go ahead. सर कसं आहे, आम्ही भेटलेलो नाही, तर तुम्ही सगळ्यांना एकदा अनम्यूट करता का? हो नक्कीच. ओके. रिक्वेस्ट. हा केलंय मी अनम्यूट सगळ्यांना. ओके. प्रथमेश कुठे आहेस? आदित्य. शर्मा काय करतोय? कॉंग्रॅच्युलेशन भैया. हॅलो. हा शर्मा कुठे रे? शर्मा कुठे? शर्मा रडत काय? हॅलो. स्टाईल आहे ते तसे मार्ग. हॅलो तेजस. समृद्धी कुठे? समृद्धी. तेजस. मी आहे. आता कसं आहे तुम्हाला हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन तेजस. आदित्य अनम्यूट कर आदित्य. तुम्ही अनम्यूट करू शकता सगळ्यांना स्वतःच अनम्यूट. आता झालं. बोला. कॉंग्रॅच्युलेशन. माझ्याकडून पण सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू आदित्य. भेटूया, पार्टी करूया मग. नक्कीच. लॉकडाऊन असला तरी पार्टी करू आपण. टेन्शन नाही. चालेल त्यांच्या बर्थडेची पार्टी बाकी लक्षात आली. अरे ती बर्थडे सोड, तुझ्या बर्थडेची पार्टी हवी आहे. टोटल बर्थडे पार्टी आपल्या रिझल्टच्या दिवशी. प्रथमेश याला सोडायचं नाही बरं का. अरे वडापाव मध्ये काय होणार? वापस देशपांडेच हो, वापस एकदम देशपांडेच हो. 5 स्टार हॉटेल मध्ये तर पार्टी दे. आणि मला तुला नेटचा बर्थडे झालाय. तुला चहा पिऊ घातला तरी नाही झालं. अरे नेटचा बर्थडे आला. बाकीच्या मुलांसाठी एक मेसेज आहे. मुलांना हा ग्रुप सर म्हणताय सर. नाही तुम्ही बोलत राहा. बाकीच्या मुलांसाठी सरांना बोलू द्या. ह्या लोकांनी ग्रुप केला होता आणि ते नेहमीच एकमेकाला पुश करत राहिले, एकमेकाला सपोर्ट करत राहिले. माझ्याकडून सगळ्यांना सेल्यूट. प्रिपरेशन सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली याच्यात पोहोचण्यासाठी. मी बघितलेलं आहे सगळ्यांनी झटून, म्हणजे एकदम आमच्यात कोणाच कॉम्पिटिशन नव्हती एकामेकात. सगळ्यांनी झटून एकदम मेहनत केलेली. यस. आणि हे AIB मध्ये आहे की आपण एकमेकांसोबत कॉम्पिटिशन आपलं नाही रे. आपलं कॉम्पिटिशन दिल्ली, मुंबई, इंडियावर आहे. ऑल इंडिया. ऑलवेज आपण तोच विचार केलेला. हा. आणि त्यामुळे एक टीम तयार झाली, एक ग्रुप तयार झाला आणि ह्या लोकांनी चांगला अभ्यास केला आणि असं यश आलंय. बहुत बढिया. थँक्यू. थँक्यू सर. अमोल सर. सो प्रथमेश, महेश, सुयोग, आदित्य, समृद्धी, अमोल असता इथे, तर इवन हिम फॉर दॅट मॅटर, आणि बाकीचे पण बरेचसे विद्यार्थी आहेत. I really want to thank you guys. I tell you why. The reason I'm saying thank you is कि this is what a parent, this is what a teacher wants, you know. हम लोग को सच में ये लगता है कि आप लोग भी उतना ही सक्सीड करें, है ना. और
ये हमको हमेशा लगता है कि आप लोग हमसे एक कदम आगे जाएं। तो ये जर्नी जो है आपकी शुरू हो चुकी है ना, अभी आगे जाने वाली। एट द सेम टाइम व्हाट यू हैव डन टुडे इज यू हैव इंस्पायर्ड मेनी, more than 168 students, what I was seeing, you have inspired them. What I see is you will keep inspiring these people henceforward as well. We will find ways how we can do that. But I'm pretty sure you guys will be able to do that. This is how human evolution has occurred, right? इसी वजह से आज इंसान जो है वो फूड चेन के टॉप पे बैठा हुआ है। क्यों? बिकॉज इंसान ने नॉलेज शेयर किया आगे, इंसान ने स्टोरीज बताई अपने आगे के जनरेशन को और अपने कंटेम्परेरीज को, अपने साथ वाले लोगों को। ये जो स्टोरी आपके साथ हुई है ना अभी, सब लोग अगेन, प्रथमेश, अमोल, महेश, सुयोग, समृद्धि, आदित्य, एवरीबॉडी, ऑल ऑफ यू ऑल, ये स्टोरीज आपको कैरी रखनी है आगे। ये स्टोरी आपको दूसरों को सुनानी है। मोर देन की सक्सेस कैसे हासिल किया है, आपको ये स्टोरी सुनानी है कि भैया कौन सी गलतियां ना करें, है ना। ये बहुत जरूरी होगा आपके साथ वाले और आपके बाद वाले, इन लोगों के लिए बहुत ज्यादा फायदेमंद होगा। इंसानियत जो है, ह्यूमैनिटी जो है, इसी तरह से आगे बढ़ती है और हम लोगों को भी इसी तरह से आगे बढ़ना और आगे बढ़ाना है, राइट। वी हैव टू कीप आवर गोल देयर। लाइक सुयोग, आदित्य सर की सर मैंने वो लिखा था, एम्स तो मिला नहीं बट अभी कुछ और तो अच्छा मिल जाएगा। लाइक भास्कर ऑलवेज कीप सेइंग, राइट, ऑलवेज एम फॉर द स्टार्स, यू विल एटलीस्ट लैंड ऑन द मून, right? So all of you all, everyone over there, I want to say something, sir. हा बोला. Yeah, please. जेवढी टॉपर बसलेले ना, माझी एकच इच्छा आहे सगळ्यांकडून, आपण काहीतरी AIB ला मदत केली पाहिजे, एवढंच स्टुडंट्सला. येस सर, काहीतरी कॉन्ट्रीब्यूट, जे अभ्यास केलाय ती सगळ्यात जास्त मेहनत आहे. See, you all want basically contribute to it. सगळे स्टुडंट्स 360 आउट ऑफ 360 आले पाहिजे, अशी काहीतरी मदत केली पाहिजे. Yes, we'll figure something out like that. It's a very nice idea. It's a very, very productive idea. We will do something about it. So kids, जो भी सुन रहे हैं, जिनका एग्जाम आने वाला है, ध्यान रखो, जो गलतियां आप बच्चों ने बताई हैं वो नहीं करनी है, और आगे जो है इंफॉर्मेशन ज्यादा से ज्यादा नहीं लेनी है, इंफॉर्मेशन को ऑर्गेनाइज सही से करना है, रिटेंशन और रिकॉल पे फोकस करना है, BNRP पे सबसे ज्यादा फोकस करना है हम लोगों को, और बस ट्रस्ट रखो, वी विल टेक यू थ्रू, हाथ पकड़ के ले जाएंगे यार मेडिकल कॉलेज तक के, टेंशन मत लो। ये सारी चीजें इतनी जो है वो फॉलो करो, ऑलराइट थैंक यू एवरीवन एंड थैंक यू सो मच किड्स, you have been stars, you guys have made my day today and every day since the results have been declared, you know, since the mark sheet has come out. Thank you so much, thank you so much. Thank you and thanks to you also, sir. You came here, you shared your thoughts. Thank you for this opportunity, sir. I couldn't keep away from that. No, not at all. थँक्यू सर, थँक्यू सर. सगळे रिपीटर्स होते. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची आहे, वो जो मेरे 9 बजे वाले बैच के बच्चे हैं, अरे आज संडे है यार, आज कौन सा कोई लेक्चर नहीं है, जाओ सो जाओ जाके, टेक गुड नाइट स्लीप और कल अच्छे से लेक्चर करेंगे। कम ऑन, once again congratulations brothers and sisters. everybody, yes, come to Mumbai. Thank you. Thank you. चलो, अरे नहीं सो, हम चलो जाके सो जाओ, चलो कोई मैच वैच देखो यार, थोड़ा क्या सोने। चलो, गुड नाइट एवरीबॉडी, हैव फन, lots of fun. Yes, sir. Yes, bye bye, love you all, bye bye.